ओके. आतापर्यंत आपण वेगवेगळे ट्रान्सफॉर्मेशन पाहिले ज्याच्यामध्ये ट्रान्सलेशन आहे. देन वी हॅव सीन स्केलिंग, रोटेशन, रिफ्लेक्शन. इन रोटेशन, स्केलिंग आणि रिफ्लेक्शन आपण काय पाहिलं होतं तर आपला ऑब्जेक्ट हा जर आपल्याला विथ रेफरन्स टू एनी ॲक्सिस किंवा विथ रेफरन्स टू एनी पॉइंट और विथ रेफरन्स टू एनी लाईन जर ट्रान्सफॉर्मेशन इम्प्लिमेंट करायचं असेल तर कशा पद्धतीने ते मॅम आवाज नाही येते. हॅलो मॅम. आवाज येतोय का? हॅलो, एम आय ऑडिबल? येस मॅम. ओके. तर आपण वेगवेगळे ट्रान्सफॉर्मेशन पाहिले, त्यानंतर आपण रिफ्लेक्शन पाहिलं. रिफ्लेक्शन करत असताना जर ते रिफ्लेक्शन अबाउट एनी लाईन असेल की ज्याला स्लोप असेल अशा पद्धतीच्या लाईन बरोबरचं रिफ्लेक्शन आपण पाहिलं होतं. त्यानंतर अजून एक जे ट्रान्सफॉर्मेशन आहे दॅट वी नीड टू स्टडी अँड इट इज कॉल्ड एज द शेअरिंग. व्हॉट एक्झॅक्टली इट इज? लेट अस अंडरस्टँड नाउ. Sharing is one of the transformation where the shape can get changed. जसं स्केलिंग आपण पाहिलं होतं, स्केलिंग मध्ये काय होत होतं, साईज इज गोइंग टू बी चेंज. साईज ही काय होत होती, व्हॅरी होत होती, चेंज होत होती. पण जर तुम्ही शेअरिंग पाहिलं तर शेअरिंग विल डिफॉर्म द शेप. शेप कॅन बी the change after the applying sharing transformation. So it is called as the non-rigid body transformation. Okay. So rotation, translation and the reflection, these are non-rigid body transformations, and scaling and sharing, these two are non-rigid body transformation. What will happen here, जे काही डिफॉर्मेशन होते, what exactly called as a deformation? Change in the object shape. शेप जो आहे तो चेंज होतोय. तो का चेंज होतोय तर काही फोर्स जेव्हा तुम्ही अप्लाय करताय त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा शेप हा चेंज होतोय. त्याचबरोबर जे डिस्टन्स आहे ऑफ द पॉइंट ऑफ एन ऑब्जेक्ट फ्रॉम द बेसलाईन, बेसलाईन पासूनचं जे डिस्टन्स आहे ते सुद्धा चेंज होते. थोडक्यात जे काही शेअरिंग अप्लाय करणार आहे आपण, दॅट इज अप्लाइड इन एक्स डिरेक्शन अँड द वाय डिरेक्शन. मीन्स यू कॅन अप्लाय द शेअरिंग फॉर द एक्स डिरेक्शन पॉइंट्स. थोडक्यात एका पर्टिक्युलर हाईट वरती जे काही वर्टायसेस असतील त्याच्यावरती आपण एक फोर्स अप्लाय करतोय आणि तो फोर्स म्हणजे काय आहे, दॅट इज कॉल्ड एज द शेअरिंग. लेट अस अंडरस्टँड विथ द एक्झाम्पल. लक्षात येत नसेल तर लगेच शेअरिंग विचारा. दोन वेज ने करता येतं ना, एक एक्स डिरेक्शन आणि एक वाय डिरेक्शन. हा, इन एक्स डिरेक्शन आणि इन वाय डिरेक्शन दोन्ही वे न करता येतं. पण ह्या दोन्ही वे मध्ये करत असताना तुम्हाला दोन पॅरामीटर लक्षात घ्यावे लागतात. एक म्हणजे तुमचं फोर्स लक्षात घ्यावा लागेल आणि दुसरा म्हणजे द डिस्टन्स ऑफ वर्टायसेस और ऑफ एनी वर्टेक्स फ्रॉम द बेस लाईन, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. फॉर एक्झाम्पल वी कॅन टेक द ऑब्जेक्ट लाईक दिस. आता हा आपला ऑब्जेक्ट आहे. सपोज ह्या ऑब्जेक्टला आपल्याला डिफॉर्म करायचंय, शेअरिंग अप्लाय करायचंय इन एक्स डिरेक्शन. एक्स डिरेक्शन मध्ये जेव्हा तुम्ही शेअरिंग अप्लाय करताय, यू आर अप्लाइंग द फोर्स इन एक्स डिरेक्शन. ओके. तुमचा जो फोर्स आहे तो तुम्ही एक्स डिरेक्शन एका पर्टिक्युलर हाईट मध्ये त्याला अप्लाय करताय. त्यामुळे तुमचा ऑब्जेक्ट जेव्हा डिफॉर्म होणार आहे
तेव्हा बेसलाईन जी आहे, द बेसलाईन विल रिमेन सेम, बट आफ्टर डिफॉर्मेशन ड्यू टू द फोर्स, your object may become like this. Is it same as the original one? जो स्क्वेअर होता हा स्क्वेअर आहे का आता? कॅन वी कॉल इट एज अ स्क्वेअर? नो नो. मॅम. तर इथं काय झालेलं आहे, आपला जो स्क्वेअर होता त्याच्यावरती आपण शेअरिंग अप्लाय केलंय इन एक्स डिरेक्शन, अँड सो दॅट वी आर गेटिंग द न्यू कोऑर्डिनेट्स, आणि त्याच्यामुळे आपल्याला नवीन शेप हा मिळालेला आहे. ओके, वी आर गोइंग टू सी द एक्झाम्पल ऑल्सो, सो डोंट वरी. जस्ट वी नीड टू सी व्हॉट काइंड ऑफ पॅरामीटर्स वी नीड टू अप्लाय. कुठले पॅरामीटर्स आपण अप्लाय करायचे ते फक्त लक्षात घेऊया. आता एक्स डायरेक्शन मध्ये आपल्याला शेअरिंग करायचं आहे. ओके, हाऊ टू परफॉर्म शेअरिंग इन एक्स डिरेक्शन, डिराइव्स इट्स अ ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स, 6 मार्क्स क्वेश्चन, can be asked for the offline examination, or some of the points can be asked as a MCQ की तुम्हाला x coordinate काय असेल फॉर द शेअरिंग फॅक्टर इन x डिरेक्शन, तर त्याचा फॉर्म्युला काय असेल हे तुम्हाला विचारलं जाईल. सो लेट अस अंडरस्टँड दॅट वे. बघा, फॉर शेअरिंग इन एक्स डिरेक्शन चेंजेस एक्स कोऑर्डिनेट. कोण चेंज व्हायला पाहिजे? एक्स कोऑर्डिनेट चेंज व्हायला पाहिजे. Who is going to be changed here? कोण चेंज झालेला आहे? एक्स कोऑर्डिनेट. Y कोऑर्डिनेट चेंज झालाय का? नो मॅम, एक्स कोऑर्डिनेट. No. Why? Because we have applied a force in x direction. आपण x डिरेक्शन मध्ये काय केलेला आहे? आपला फोर्स हा अप्लाय केलाय ऍट पर्टिक्युलर हाईट, एका हाईट मध्ये आपण अप्लाय केलाय. बरोबर आहे की नाही? येस मॅम. या y या हाईटला आपण काय केलेलं आहे? आपला फोर्स अप्लाय केलेला आहे. ओके, त्यामुळे काय झाले, तिथलेच दोन व्हर्टायसेस जे होते त्यांच्या एक्स कोऑर्डिनेट व्हॅल्यू मध्ये चेंज झालेला आहे. बॅक टू द प्रेझेंटेशन. बघा, म्हणजे काय, हाईट ऑफ इंटरनल लेअर फ्रॉम द बेसलाईन. बेसलाईन पासून जी लेअर आहे, इंटरनल लेअर आहे किंवा ते पर्टिक्युलर पोर्शन आहे. आता सध्या आपण वाय एवढ्या हाईटला, किंवा व्हॉट वी कॅन कॉल इट, फॉर एक्झाम्पल हा जो कोऑर्डिनेट आहे, I will be more specific with regard to this diagram. बघा, हा जर आपला y1 कोऑर्डिनेट आहे, and if we are talking about the y2 आणि we are considering this is a y2, is there any change in a y2? y2 ह्या पर्टिक्युलर पोझिशनला आपण चेंज अप्लाय केलाय. इन बिटवीन असंही असू शकतं की आपण y1.5 ला अप्लाय केलाय. ओके, दॅट कॅन बी द पॅरामीटर की जिथं आपण आपला फोर्स अप्लाय करतोय. मग काय होईल, त्या पर्टिक्युलर डिरेक्शन मधले जेवढे व्हर्टायसेस आहेत, दीज व्हर्टायसेस कोऑर्डिनेट्स, एक्स कोऑर्डिनेट्स आर गोइंग टू बी चेंज. आलं लक्षात? जर हा फोर्स मी y2 ह्या पॉइंट, ह्या पर्टिक्युलर हाईटला न लावता y1.5 ह्या पर्टिक्युलर हाईट वरती जेवढे पॉइंट्स आहेत, जे काही पॉइंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल वी हॅव अ 2 पॉइंट्स, कारण आपल्याकडे इथे एक पॉइंट असेल ऍट द y1.5. ओके, अँड वी हॅव अ वन मोर पॉइंट ऍट दिस. तर फक्त ह्या रिजन मधले पॉइंटचे y कोऑर्डिनेट काय व्हायला पाहिजे होते? चेंज व्हायला पाहिजे होते. मग त्यावेळेस आपली डायग्राम कशी राहिली असते? दॅट इज गोइंग टू बी रिमेन सेम. जे y2 कोऑर्डिनेट्स आहेत आणि x1 आणि y1 आहेत ते सुद्धा कसे राहिले असते? सेम राहिले. बरोबर आहे? येते लक्षात? मग आपला जो स्क्वेअर आहे दॅट विल डिफॉर्म विथ द न्यू शेप. नवीन शेप आपल्याला मिळाला असता. तर ग्रीन कलरचं जे मी ड्रॉ केलेलं आहे दॅट विल बी द न्यू वन. का असं झालंय? कारण आपण 1.5 एवढ्या हाईट वरती फोर्स अप्लाय केलेला आहे. बरोबर आहे? येस ऑर नो? येस मॅम. येस मॅम. ओके, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतील. त्यामुळे आपण काय म्हणतोय, जे दोन पॅरामीटर आहेत त्यातलं पहिलं पॅरामीटर काय आहे? हाईट ऑफ इंटरनल लेअर फ्रॉम द बेस, अँड सेकंड वन इज द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. व्हॉट अमाऊंट ऑफ फोर्स यू हॅव अप्लाइड, दॅट इज ऑल्सो हॅव सिग्निफिकन्स. त्याला सुद्धा काय आहे? इम्पॉर्टन्स आहे. ओके, सो वी आर नॉट गोइंग इन डेप्थ
फॉर द कॅल्क्युलेशन. आपल्याला फक्त कशामध्ये इंटरेस्ट आहे, जेव्हा हे शेअरिंग नावाचं ट्रान्सफॉर्मेशन एखाद्या ऑब्जेक्ट वरती अप्लाय होईल, त्यानंतर आपले नवीन एक्स आणि वाय हे दोन्ही कोऑर्डिनेट काय असतात किंवा कसे कॅल्क्युलेट करायचे, दॅट वी आर लुकिंग फॉर. ओके, सो एक्स डॅश इज इक्वल टू व्हॉट विल हॅपन, एक्स प्लस SHX इंटू वाय. वाय काय आहे, वाय इज द हाईट वेर यू वॉन्ट टू अप्लाय द फोर्स. लक्षात घ्या, वाय हे काय आहे, द हाईट at which you want to apply the magnitude force, and magnitude force is represented by the factor SHX. आता S वापरलं असतं, पण S हे नोटेशन ऑलरेडी वी हॅव यूज फॉर द स्केलिंग ट्रान्सफॉर्मेशन. सो हियर वी हॅव यूज द SH. ओके, SH ही टर्मिनॉलॉजी आपण शेअरिंग ह्या ट्रान्सफॉर्मेशन साठी वापरली. सो SH आणि बेसला X का लिहिले, कॅन एनीबडी गेस? एक्स डिरेक्शन मध्ये करू, एक्स डिरेक्शन मध्ये आहे. डिरेक्शन एक्स डिरेक्शन. Very good. So as we are applying the shearing in x direction, so force is going to apply in only x direction. And to represent that particular concept, the terminology is used as a SHX into y. Who is supposed to change? X. आपल्याला X. नवीन x मिळणार आहे. एका पर्टिक्युलर हाईट वरती आपण फोर्स अप्लाय करणार आहे. SHX एवढा फोर्स आपण y एवढ्या हाईट वरती अप्लाय करतोय. त्यामुळे तिथले जे कोऑर्डिनेट आहेत ते कोऑर्डिनेट काय होतील, तेवढ्या पर्टिक्युलर अमाऊंटनं चेंज होतील. ओके, जर ह्याचं आन्सर, जस्ट फॉरगेट अबाउट द प्लस अँड बिफोर दॅट एक्स. एक्स प्लस ही जे आहे ते थोडस विसरून जावा. जर SHX इंटू वाय ह्यांचं कॉम्बिनेशन जर वजा आलं, तर एक्स वजा मधून ते काय होणार आहे, ते मायनस केलं जाईल ती पर्टिक्युलर व्हॅल्यू. ओके, सो इट डझंट मीन दॅट की मी इथं प्लस लिहिले म्हणजे ऑलवेज प्लसच असेल. इट कॅन बी द निगेटिव्ह. ओके, ते पण असू शकतं. ते कशावर डिपेंड राहील की तुमचा मॅग्नेटिव्ह फोर्स हा पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, त्याच्यावरती डिपेंड राहील. वाय ह्या पर्टिक्युलर कोऑर्डिनेट मध्ये काय चेंजेस झालेत का? बघा, हे जरी 2 पॉईंट गेले तर 1.5 एवढ्या हाईट वरती आहे. हे जे पहिले एक्झाम्पल मधले आपण बघितले, y2 कोऑर्डिनेट्स आर द सेम. ओके, सो देर इज नो एनी चेंज. त्यामुळे वाय डॅश हा वायच राहणार आहे, पण एक्स डॅश मध्ये चेंज होतील. लक्षात आले तुम्हाला एक्स डिरेक्शन मधलं शेअरिंग? येस मॅम. ते SHX इंटू वाय का केलंय? कारण आपल्याला काय करायचंय, वाय एवढ्या हाईट वरती, वाय जे हाईट आहे. ओके, सो जस्ट वेट. हे आपला ओरिजिनल ऑब्जेक्ट होता. जर मला जो फोर्स आहे तो इथे अप्लाय करायचा आहे, बिफोर दॅट आय विल राईट द कोऑर्डिनेट व्हॅल्यू. दिस वन इज अ y1. Here we have a y2, and in between somewhere we have y1.5. फॉर एक्झाम्पल चालले, हे असंच असेल असं नाही. कोऑर्डिनेट्स, आय एम टॉकिंग अबाउट द कोऑर्डिनेट. कॉन्सेप्ट इज द सेम ॲज आय एम एक्सप्लेनिंग टू यू. सपोज इथे जे 2 पॉइंट आहेत, जे एक्स कोऑर्डिनेट आहेत, एक्स डिरेक्शन मध्ये आपण अप्लाय करणार आहे एक फोर्स. त्या फोर्सचं नाव काय आहे, मॅग्निट्यूड फोर्सचं नाव काय आहे एक्स डिरेक्शन मध्ये? SHX. हा, SHX. तर ह्या पर्टिक्युलर मॅग्निट्यूड फोर्सला आपण कुठं अप्लाय करतोय? ऍट y1.5. ओके, y1.5 ला अप्लाय करतोय. म्हणजेच आपण काय करणार आहे, आपले तिथले जे एक्स कोऑर्डिनेट आहेत, फॉर एक्झाम्पल वी हॅव अ x1 हियर and we have a x2 here. आता ऍक्च्युली ह्यांचे कोऑर्डिनेट्स कसे आहेत या 2 पॉइंटचे? x1, y1.5. बघा, ज्यांनी प्रश्न विचारला त्यांनी थोडंसं लक्ष द्या. x2, y1.5 बरोबर आहेत. हे 2 कोऑर्डिनेट आहेत. Yes, ma'am. येस मॅम. मग आता आपण जेव्हा फोर्स अप्लाय करतो इन एक्स डिरेक्शन, हू सपोज टू चेंज? x1 आणि x2 चेंज होणार आहेत. ओके, x2 आणि x1 कितीनं चेंज होणार? दॅट वी नीड टू कॅल्क्युलेट. कसं कॅल्क्युलेट करणार? x1
जो आहे तो पूर्वीचाच x1, त्याच्यामध्ये आपण काय प्लस करतोय, x किती हाईटला, y 1.5 एवढ्या हाईटला आपण काय अप्लाय करतोय, एक फोर्स अप्लाय करतोय. त्या फोर्सचं नाव आहे SH. ओके. ती पर्टिक्युलर लोकेशन, ती पर्टिक्युलर हाईट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला y न मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. ओके. कारण आपल्याकडे y1 टू y2 खूप सारे पॉइंट आहेत. त्यातल्या एक्झॅक्टली कुठल्या हाईट वरती तुम्हाला फोर्स अप्लाय करायचा आहे हे तुम्हाला सांगावं लागतं. दॅट इज रिप्रेझेंटेड बाय द y कोऑर्डिनेट. त्यामुळे आपण y ला फोर्सनं मल्टिप्लाय केलं. जे आन्सर येईल ते आपल्या पूर्वीच्या x कोऑर्डिनेट मध्ये आपण ऍड केलं टू गेट द न्यू x कोऑर्डिनेट. ओके. सिमिलरली यू कॅन अप्लाय फॉर द अनदर पॉइंट दॅट इज द x2. जो दुसरा पॉइंट आहे आपला x2 त्याला सुद्धा आपण अप्लाय करू शकतो y 1.5 into SHX. Okay. And y dash will remain the same. म्हणजे it will be the y 1.5. y coordinate सेमच राहील. y 1.5 for the both point. आलं लक्षात? Yes, ma'am. येस हा. मॅम. आता मला सांगा, जर मला हा पर्टिक्युलर पॉइंट जो आहे, हा जो फोर्स आहे तो मला y डिरेक्शन मध्ये अप्लाय करायचा आहे. ओके. If I want to apply in a y direction, either I can go for applying the force from the top side or the from bottom side. Okay. But it should be in a y direction. इथं करायचं आहे. What will be the x? What will be the x? X constant राहील मॅम आणि y चेंज होईल ना? हा. x डॅश म्हणजे नवीन x कोऑर्डिनेट हा xच राहील. पण y डॅश मध्ये काय चेंज होईल कोण सांगेल? y प्लस SHY कॉमा Y SHY. plus X. SHY कॉमा डॉट x. कॉमा कशाला? कॉमा कॉमा नाही म्हणजे डॉट डॉट Ma'am, म्हणजे काय आहे? मल्टिप्लिकेशन. इंटू हा x. येस. इंटू एक्स. ओके. व्हेरी गुड. हा. कुणाला काय ma'am, ते प्रॉब्लेम आहे? Y plus X into SHY असं का आलं नाही? y प्लस Y plus X into SHY. येऊ शकते की मल्टिप्लिकेशनला तुम्ही आधी द्या 3 गुणिले 2 लिहा नाहीतर 2 गुणिले 3 लिहा. आन्सर इज व्हॉट? इज इट सेम ऑर डिफरंट? इट इज सेम. Then only you have a Yes, problem ma'am. of the position of a values in case of a subtraction and the division. Okay. For the addition and a ma'am. multiplication, wherever you can write your digits in the equation, there is no any kind of change. Okay. You can write, if you having that kind of understanding, simply write like this. It doesn't have any problem. Fine. So just go for this. So I have explained x direction sharing as well as a y direction sharing. We have a problem. We must have to see the matrix first. Matrix जसं आपण लिहितो स्केलिंग साठी कसं लिहित होतो आपण SX 0 0 0 SY 0. थोडंसं ते काय करा, लिहून काढा एका पेज वरती त्याचं टू डायमेन्शनल मधलं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आणि होमोजिनियस मध्ये सायमल्टेनियसली त्याच्याच एक कॉलम करा आणि तिथे लिहून काढा. इफ इट इज पॉसिबल फॉर मी, आय विल मेक इन दॅट वे अँड पोस्ट टू यू. पण जर मला शक्य नाही झालं तर तुम्ही ते करून घ्या. ओके. प्रत्येक ट्रान्सफॉर्मेशनचं नाव लिहा. 3 कॉलम्स करा. ट्रान्सफॉर्मेशनचं नाव, त्याचं 2D रिप्रेझेंटेशन, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन अँड होमोजिनियस रिप्रेझेंटेशन अशा. आणि 3D is also we need to go for, but for the time you can go for a homogeneous only. तर हे homogeneous coordinate सिस्टीमचं रिप्रेझेंटेशन आहे ज्याच्यामध्ये 1 SHX 0 x डिरेक्शन मध्ये आहे. त्यामुळे फक्त आपला पहिला रो हा चेंज झालेला आपण इथं पाहू शकतो. ओके. हाऊ यू आर गोइंग टू कम्प्युट दिस? तुमचा मॅट्रिक्स, शेअरिंग मॅट्रिक्स हा तुमच्या ऑब्जेक्टच्या कोऑर्डिनेट्स बरोबर मल्टिप्लाय करावा लागेल and you will get then answer. How it is going to be? बघा थोडंसं मॅन्युअल कॅल्क्युलेशन करूया. 1 get multiplied with the x होईल, बरोबर आहे? Yes or no? येस मॅम. Okay. Plus HSX into y. y. Okay. And then 0. So third
argument will not be there. Then we will go for the second 0, y, 0. बरोबर आहे? म्हणजे y remains same. y is equal to y राहिलेलं आहे आपलं. y dash is equal to y राहते. लक्षात येते का? Yes, ma'am. Yes, ma'am. थोडंसं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन वरती प्रॅक्टिस करा. दिसतंय हे व्यवस्थित? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करते. यू जस्ट हेल्प मी आउट. बघा, एक्स डॅश पहिलं जे आहे आपलं दॅट विल बी द रिमेन सेम. दिस इज नथिंग बट दिस is equal to, then we have the matrix again, 3 by 3 matrix. Okay, बघा 1 into x plus SH x into y. Okay, and then we have a 0, so plus 0 आपल्याला मिळेल. सेकंड रोच्या वेळेस आपल्याला काय मिळतंय? 0 into x. 0 into x. So 0 into x plus 1 1 into y. into y plus 0 into 1. Okay, this is a second element. Next element 0 into x plus 0 into y plus 1 into 1 1. to 1. Okay, so what will be the final answer? Final answer काय ते आपलं? हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला असं मिळतंय x plus X plus SX X x into y. into y into y. plus 0. 0. Next y मिळतंय. Y. 1 into y आहे आणि फायनली वी आर गेटिंग अ 1. 1. सो व्हॉट इज अवर टास्क? आपलं टास्क काय आहे? हे जे पर्टिक्युलर मॅट्रिक्स आहे, तर ह्या मॅट्रिक्स बरोबर काय होणार आहे आपलं? ते इक्वल होणार आहे. सो इट इज गोइंग टू बी लुक लाईक दिस. जेव्हा असाइनमेंट येतं मॅट्रिक्स मध्ये तेव्हा ह्या मॅट्रिक्स एक्स डॅश इज इक्वल टू हे पहिलं इक्वेशन येणार, वाय डॅश इज इक्वल टू वाय राहणार आणि 1 is equal to 1 राहणार. ओके, सो इट डझंट हॅव्हिंग मिनिंग 1 is equal to 1. आपण इंटरेस्टेड कशात आहे? एक्स डॅश आणि वाय डॅश मध्ये, न्यू कोऑर्डिनेट्स मध्ये इंटरेस्टेड आहे. त्यामुळे आपल्याला या पद्धतीनं आफ्टर सॉल्विंग वी आर गेटिंग द सेम इक्वेशन. जे इक्वेशन आपण ऑलरेडी पाहिले तेच आपल्याला मिळत आहेत. ओके, दॅट्स वाय इट इज रिप्रेझेंटेड इन अ मॅट्रिक्स लाईक दिस. फाईन, लक्षात आलंय? आता एक एक्झाम्पल घेऊयात पटकन. अप्लाय द शेअरिंग ऑन अ क्यूब विथ व्हर्टायसेस दिस वेअर SHX इज इक्वल टू 3. SHX काय आहे? 3 आहे. तर तो आपल्याला अप्लाय करायचा आहे. ते देतात म्हणजे आपण एक्स डिरेक्शनने करायचं ना शेअरिंग. हा, एक्स डिरेक्शन मध्ये करायचं. सो वी विल कॉपी दिस. Is it visible properly? येस मॅम. Yes, ma'am. ओके, चला मग एक्स ऍक्सिस घेऊया. or we can have the table also.
What is the maximum x value? It is a 2, I think. 2 2. Yes. So 0, 1, 2. Let it be, we will write more, 3. Then we have a maximum y Next as y well. is equal to 2. 1. This one will be 2. 3. 4. 5. Four, 5, 6. ओके, चला मग सॉल्व करूयात. पहिला आपण ओरिजिनल आपला जो ऑब्जेक्ट आहे तो प्लॉट करून घेऊया. व्हॉट इज द फर्स्ट कोऑर्डिनेट? इट इज अ 0. 0, 0. 0. we are having here first vertex, then 2, 0. 2, 0. So it will be here. बरोबर आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. त्याच्यानंतर 2, 2. 2. And then we have a 0, 2. 0, 2. 0. Next we have this particular line. It is a square. Okay. Now we will calculate the factors. आता आपल्याला शेअरिंग SHX हे फॅक्टर दिले, म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुठे कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. We need to calculate the sharing in x direction. So Direction. what we will do? So what we will do? We will apply the sharing for each and every point. प्रत्येक पॉइंट साठी अप्लाय करूयात. मग आपला पहिला पॉइंट काय आहे? A 0, 0 आहे. तर आपण त्याचे जे x1, y1 आहेत ते x1 डॅश आणि y1 डॅश हे कॅल्क्युलेट करूया. थोडक्यात आपण A डॅश चे कोऑर्डिनेट कॅल्क्युलेट करूयात. ओके. सो A डॅश साठी आपला x कोऑर्डिनेट जो आहे तो कसा असेल? x इज इक्वल टू, or we can write as a x dash is equal to x plus y into SHX. बरोबर आहे? Yes, ma'am. SH Ma'am. काय आन्सर येईल आता? x किती आपला 0 आहे, 0. y पण आपला काय आहे? 0 आहे. सो SHX जे आहे ते 3 आहे. सो अल्टिमेटली वी आर गेटिंग अ 0 ओनली. What about the y dash? Y dash remains the y, so it is a 0 only. बरोबर आहे? B dash घेऊया. Yes, ma'am. B dash किती आपला? 2, 0 आहे. Now we will calculate the x dash for that. X dash calculate करूया. So x plus y into SHX. So it will be x is a 2. बरोबर आहे? 0 Plus into 3. 2 into 3. 3 is equal to 2. 2. Okay, and y dash will be y, so it is again 0. लक्षात येते तुमच्या A dash आणि B dash हे सेमच राहिलेले आहेत. बरोबर आहे? A dash Yes. आणि B dash. Ma'am. Okay, sorry, here we need to write the B. आता इथे आपला C dash C येणार आहे. C पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत, फॉर एक्झाम्पल 2, 2. So we need to calculate x dash is equal to, आता मी फॉर्म्युला लिहित नाही, जस्ट I will write the x value, that is the 2 plus 2 plus y 2 is having into 3. What will be the answer? 8. 6, 2, 8. Y dash remains same, 2. so it is a 2 only. Then we have a fourth point, that is the D, having a coordinate 0, 2. So x dash will be 0 plus 2 into 3. 3. X dash is It will equal Six. be 6. And y dash remains y, 2. so it will be 2. 2 only. ओके, कॅल्क्युलेट केले आपण. ही एक मेथड आहे जिथे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. यू कॅन गो फॉर द मॅट्रिक्स फॉर्म ऑल्सो. तुम्हाला जर मॅट्रिक्स फॉर्म न सॉल्व्ह करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही
सॉल्व करू शकता. सो बिफोर वी गो फॉर द मॅट्रिक्स फॉर्म वी विल पुट द न्यू कोऑर्डिनेट्स. नवीन कोऑर्डिनेट जे आहेत ते प्लॉट करून घेऊया. पहिला पॉइंट काय राहिला आपला 0,0 आहे. 0. So it is a 0, 0. Then we have another point 0, 2. 2,0. 2,0 आहे. नेक्स्ट जो आहे तो काय आहे 8, 8,2. 8,2. so it may be here. बरोबर आहे, इथं येईल. Yes, ma'am. And next is 6,2. 6,2. So it will be here. So now we will connect the vertex. It will be like this. Can you predict that the shape is the same as the original one? No, No, ma'am. ma'am. ओके, तर जेवढा तुमचं शेअरिंग फॅक्टर आहे दॅट विल डिसाइड की तो किती डिस्प्लेसमेंटनं एक्स डिरेक्शन मध्ये कुठल्या हाईट वरती तो मूव्ह होईल. ओके, सो दॅट इज गोइंग टू बी डिसाइड बाय द SHX. हॅव यू अंडरस्टूड? लेट अस गो फॉर द मॅट्रिक्स 1, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आपल्याकडे मॅट्रिक्स मध्ये काय, मी फक्त कडेचं ते काढत नाही स्क्वेअर ब्रॅकेट. वी विल गो फॉर डायरेक्टली एक्स डॅश, नंतर आपल्याकडे वाय डॅश मिळेल आपल्याला, आणि शेवटचं 1 1. आहे. ओके, देन वी हॅव अ मॅट्रिक्स लिहूयात आधी. A SHX 0, then we have a 0 here, then 1, we have a SH. 0. Okay, 0, 0, 0, 1. 0, 0, 1. 0, 0, 1. ओके, आपले कोऑर्डिनेट्स पण आहेत आपल्याकडे. कोऑर्डिनेट्स लिहिताना काय करूयात आपण, वी विल राईट अ XY XY कॉलम वाईज लिहूया. तर आपला पहिला आहे तो 0, 0, आणि शेवटचा तुम्हाला काय लिहायचंय, नेहमी 1 लिहायचा आहे. ओके, 1. कशासाठी, व्हर्टेक्स साठी सांगते मी तुम्हाला, जे तुमच्या ऑब्जेक्टचे व्हर्टेक्स आहेत ते. देन वी हॅव अ सेकंड 0, 1. देन वी हॅव अ 2, 2, 1. 2, 2, 1. And then we have 0, 2, 1. 0, 2, 1. 2, and last one is 2. Okay, just solve this. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला कळेल. असं we will write here is equal to, and here we need to go for the multiplication. या दोन मॅट्रिक्स मध्ये काय करायचं आपल्याला, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, सो जस्ट टेल मी x डॅश, y डॅश and 1. सांगा इथे काय येईल, 1 into 0. SHX च्या जागीची पण व्हॅल्यू टाकावं लागेल ना, 3. हा, टाकूयात की. ओके, यू कॅन राईट. ठीक आहे. येस. ओके, आता इज इक्वल टू सांगा पहिलं काय येईल. आता आपण काय करणार आहे, रो मल्टिप्लाय टू कॉलम असं करायचंय आपल्याला. ओके, तर पहिलं आपलं 1 into 0 येणार. येस ऑर नो? Yes, 1 ma'am. into Yes, 0 ma'am. plus 3 into 0 plus 0 0 into 1. into 0 into 1. 1. ओके, सेकंड पॅरामीटर आता आपण काय करणार आहे, सेकंड घ्यायचा. आता दुसरी रो घ्यायची पहिल्या मॅट्रिक्सची आणि पहिलाच कॉलम मल्टिप्लाय करायचा. म्हणजे काय येणार, 0 into 0 plus 1 into 1 0 into plus 1 0. 0 into 1. नेक्स्ट आता काय 0 into करणार, 0. तिसरा रो पहिला कॉलम मल्टिप्लाय करणार. तिसरा रो पहिल्या मॅट्रिक्सचा आणि पहिला कॉलम दुसऱ्या मॅट्रिक्सचा. इट विल बी द 0, 0 into 0 plus 0 into 0 plus 1 0 into 1.
plus 1 into 1. Okay. So I will convert into the directly value. इथं प्रत्येकाला शून्यनच मल्टिप्लाय, त्यामुळे शून्य लिहूयात. इथे सुद्धा 0 न प्रत्येक आपला पॅरामीटर मल्टिप्लाय झालाय. So we will put the 0. Only we are getting the 1 here. Okay. This is our first. म्हणजे आपला A पॉइंट आहे हा. नेक्स्ट आपण करूया. आता बघा, सेकंड कॉलम घ्यायचा आणि पुन्हा एकदा ह्या तिन्ही रोजला 1 by 1 मल्टिप्लाय करायचं. 1 गुणिले 2 येणार, सो इट विल बी 2. ओके. प्लस 3 into 0, it will be the 0. Plus 0 into 1, again it is 0. Then we have a second row, second column multiplication. 2 गुणिले 0, it will be the 0 only. Next, 1 into 0, again it is a 0. Plus 0 into, yes, 1. anybody, it will be 0 again. Okay, third parameter पण 0च येतोय कारण 0 ने मल्टिप्लाय करतोय आपण. 0 plus Now 0 we will plus have 1. very good, 0 plus 0 plus 1. So we have a value as a 2. पहिली व्हॅल्यू काय आहे? 2 आहे. नेक्स्ट आहे ती 0 आहे. and then we have a 1. हे आपले बी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत. आता आपण सी पॉइंटला जाऊयात. 2 गुणिले 1, इट विल बी 2. प्लस 3 into 2, it will be 6. Plus 0 into 1, it is a 0. So ultimately we have a 8 here. Yes or no? कळतंय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. व्हेरी गुड. आता सेकंड रो आणि थर्ड कॉलम मल्टिप्लाय करायचंय. 0 अधिक 2, Plus 2 0. plus 0. Very good. So it will have a value finally 2. Okay. What will be the third value? 0 plus 0 plus 1. 1. So it will be 1 only. Next. पुन्हा एकदा 3 रो मल्टिप्लाय विथ द कॉलम, फोर्थ कॉलम. काय येईल? 1. कॅल्क्युलेट 0 करा. plus 6 plus 0. 0 So plus it 6 will be plus the 0. 6. Then second row, fourth column. 2. It will 2. be 2. very good. And last one is the 1. 1. okay. तर हे तुमचे नवीन कोऑर्डिनेट झाले. पहिल्या कॉलमचे जे 2 कोऑर्डिनेट्स आहेत, दिस इज रिप्रेझेंटिंग x1 y1, x2 y2, x3 y3 and x4 y4. So hence you can calculate using the matrix representation also. लक्षात आलं सगळ्यांच्या? Yes, ma'am. फॉर्म्युलाने गेले तरी चालेल ना? हो हो, दोन्हीपैकी एक वेनं तुम्ही करा. तुम्हाला जर मॅट्रिक्स लक्षात ठेवला असेल, यू कॅन गो फॉर द मॅट्रिक्स वन. इफ यू हॅव अंडरस्टूड अबाउट द इक्वेशन्स, यू कॅन गो बाय द इक्वेशन्स. मॅम 6 मार्क्सचा क्वेश्चन आहे ना, मग दोन्ही लिहावं लागेल का? नाही नाही, तुम्हाला हा प्रॉब्लेम 4 मार्काला येऊ शकतो. एक मिनिट, हा प्रॉब्लेम तुम्हाला 4 मार्क्सला येईल जर ऑफलाईन एक्झाम झाली तर. जर तुम्हाला ऑनलाईन एक्झाम झाली तर तुम्हाला मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन फॉर द शेअरिंग इन एक्स डिरेक्शन असे क्वेश्चन येतील, किंवा वेअर टू अप्लाय द मॅग्निट्यूड फोर्स, व्हॉट विल बी द करेक्ट इक्वेशन फॉर द ट्रान्सफॉर्मेशन, शेअरिंग ट्रान्सफॉर्मेशन इन एक्स और वाय डिरेक्शन, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. ओके, त्यामुळे तुम्ही दोन्ही वेनं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फक्त सॉल्व करताना जर ऑफलाईन झाली, यू कॅन गो फॉर द आयदर वे. फक्त थोडंसं इल्युस्ट्रेट करा, जेणेकरून तुम्हाला स्टेपला म्हणजे मार्क्स मिळून जातील. फाईन. शेअरिंग हा पॉइंट सगळ्यांच्या लक्षात आलाय का? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Now I have written here for a y direction also. So as we have discussed, magnitude of its x coordinate आहे, force applied in a y direction. Okay, त्यामुळे x coordinate xच राहील, फक्त y direction मध्ये x एवढ्या हॉरिझॉन्टल पोझिशन वरती SHY एवढा फोर्स अप्लाय होईल, त्यामुळे y कोऑर्डिनेट मध्ये चेंज होईल. त्याचं रिप्रेझेंटेशन, मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन जे आहे ते ह्या पद्धतीनं केलं जातं. So as we have written 1 SHX here, instead we need to, कारण का? कारण आपल्याला x डिरेक्शन y डिरेक्शन मध्ये x एवढ्या पोझिशन वरती हा फोर्स अप्लाय करायचा आहे, त्यामुळे ह्याला पहिल्या रो मध्ये घेतलेलं आहे. ओके,
So that you need to solve. लक्षात आलं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन? Yes, ma'am. Just take the screenshot ते of these. मॅट्रिक्स मध्ये SHX आणि SHY ची पोझिशन कशी हे होते? हे बघा, x डॅश इज इक्वल टू x आहे, त्यामुळे पहिल्या रो मध्ये कुठे चेंजेस होईल का? 1 0 0 0 1 0 0 0 1 असा आपला मॅट्रिक्स आहे. जो स्टँडर्ड होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीमचा मॅट्रिक्स आहे तो कसा आहे? 1 0 0 0 1 0 0 0 1. ट्रान्सलेशन झालं तर शेवटच्या रोला TX आणि TY म्हणून आपण लिहितोय. आता सध्या आपण शेअरिंग बद्दल बोलतोय, त्यामुळे काय झाले, जे SHY जे आहे ते कुठं अप्लाय झाले? वी हॅव अप्लाइड ऑन X, बरोबर आहे. तर आपला पहिला जो पॅरामीटर आहे हियर, इट इज रिप्रेझेंटिंग द X. ह्याच्यामध्ये होमोजिनियस मध्ये कसं आहे? XY0 XY0 XY1. हे शेवटचं सोडून द्या, पण इट इज अ XY XY आणि XY आहे. येते लक्षात? आणि Yes, ma'am. जेव्हा हे पॉइंट बरोबर मल्टिप्लाय होणार आहे त्यावेळेस काय होतं? हे इट इज गोइंग टू मल्टिप्लाय विथ द पॉइंट विच इज हॅव्हिंग अ XY1. हे अशा पद्धतीत दिसते तुम्हाला, XY1 असं आहे. जेव्हा तुम्ही हे मल्टिप्लाय करताल तेव्हा तुम्हाला काय होतं? ते त्या पर्टिक्युलर X ला बघा ना, आता जर आपण सेकंड रो बरोबर हे मल्टिप्लाय केलं तर X इंटू SHY बरोबर आहे. X ला पहिल्या X ला त्यानं काय केलंय? मल्टिप्लाय केलेलं आहे. आणि जे आपल्याला पाहिजे आहे फॉर गेटिंग द Y डॅश, सेकंड रो काय रिप्रेझेंट करतोय? Y डॅश रिप्रेझेंट करतोय. आलं का लक्षात? Yes, ma'am. Yes, Okay. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या अँड ट्राय टू सॉल्व दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. ओके, सो व्हॉट इज वाय द डिरेक्शन एक्झाम्पल? मध्ये एखादं येतं का? Y डिरेक्शन मध्ये वाय डिरेक्शन मध्ये जे शेअरिंग झालं त्याचं एखादं एक्झाम्पल घ्या. हेच येते एक्झाम्पल. Ma'am, एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवता का मग? काय म्हणताय? पेंट परत मध्ये एकदा सांग. करून दाखवा का? Ma'am, करून solve दाखवता का? Y डिरेक्शन का? जसं हा, आपण ma'am. X Yes, बघितलं ma'am. तसं. हा, Yes, ma'am. ma'am. ओके ओके, जस्ट वेट. Suppose we have a object here. ओके, आपला ऑब्जेक्ट इथं आहे. तुम्ही Y डिरेक्शन लाईक असाल तर हे कसं दिसेल ते तुम्हाला सांगते मी. इट विल बी लुक लाईक it may be at any side. Just a minute. We need to calculate the new points. This will be remain a baseline for the X direction. X direction मध्ये ही baseline आहे, Y direction मध्ये ही baseline आहे. So here only Y is going to be changed. It can be anything like this. जसं शेअरिंग फोर्स आहे त्या पद्धतीने चेंजेस होणार, पण X आणि Y कोऑर्डिनेट हे सेम राहणार. सॉरी, X कोऑर्डिनेट remain same. Okay, getting now? Yes, ma'am. Yes or no? तुम्ही Yes, ma'am. जिथं Yes, अप्लाय ma'am. करता थोडक्यात इट कॅन बी हियर. ह्या X कोऑर्डिनेट्सला ते स्टिक करून राहतील. देर विल नॉट बी एनी चेंज विथ द X coordinate value. Okay, at the bottom side also, at
It's means right hand side also and the left hand side also. So it will be maybe look like this if you are applying in a y direction. ह्या बाजूला असेल किंवा मग ते खालच्या बाजूला पण असू शकते. It can be here also. मॅम आपण एकाच वेळेस एक्स आणि वाय मध्ये चेंजेस करू शकतो का? That will deform the complete object. तसं एक्झाम्पल तर काही नाही आपल्याकडे किंवा दिलेलं पण नाही. ओके. ओके मॅम. So you will get like this transformation after applying the shading in a y direction. Either you will get like this or like this. It depends on a plus and a minus one. तुमचा शेअरिंग फॅक्टर हा -3 आहे, +3 आहे किंवा वजा+ ह्या व्हॅल्यूवर डिपेंड राहील. ओके. नेक्स्ट बॅक टू द प्रेझेंटेशन. स्क्रीनशॉट घ्या. ह्याच्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करते. अप्लाय द y direction sharing on a unit square with a base on a x is equal to 0 and one corner at the origin. One corner at the origin means what? What will be the x and a y value for that particular corner? Corner 0, vertex? 0. 0 0 0 0 0. So it 0. will have the coordinates for the first vertex. It is a 0 0 they have a given, and remaining vertices we don't know. Okay. Yes or no? माहित आहेत का Yes, तुम्हाला? No, युनिट ma'am. स्क्वेअर म्हणजे काय असतं सांगा बरं. What do you mean by unit square? Anybody? युनिट स्क्वेअर मध्ये फक्त एका युनिटचा डिफरन्स असतो. म्हणजे जेव्हा तुमचा एक कॉर्नर जर 0 0 आहे असं आपण म्हणलं. ओके. सो यू आर हॅव्हिंग अ 0 0. तर तुमचा स्क्वेअर कसा होईल बघा. एक कॉर्नर तुमचा कुठं आहे? ओरिजिनला आहे. सो इट विल बी लुक लाईक एकच युनिटचे त्याचं हे आहे. म्हणजे नेक्स्ट तुमचं वर्टेक्स काय झाला? नेक्स्ट वर्टेक्स 1 1. 1 1 1 1 झाला, 0 1 0. किंवा 1 0 झाला. ओके. तर असं युनिट स्क्वेअर म्हणलं की तुम्ही लक्षात घ्यायचं. आता फॉर एक्झाम्पल असं लिहिलं असतं, वन कॉर्नर रिसाइड्स ॲट द 5 5 5 5 दिलं असतं तुम्हाला, अँड इट इज अ युनिट स्क्वेअर. तर एक कॉर्नर तुमचा इथं आला असता, सॉरी हिअर 5 5 ला आला असता, आणि युनिट स्क्वेअर आहे म्हटल्यानंतर फक्त नेक्स्ट हा काय असता? 6 5 असता. नंतर 6 6 झाला असता, अँड देन वी हॅव अ 5 6. ओके. बरोबर आहे? लक्षात आलं? युनिट Yes, स्क्वेअरचा अर्थ तुम्हाला एक कॉर्नर कुठे एवढं फक्त लक्ष देऊन बघायचे, कारण तुम्हाला एक कॉर्नर स्पेसिफाय केला असेल जर तुमचा ऑब्जेक्ट हा युनिट स्क्वेअर असेल. त्याच्यानंतर फक्त एकाच युनिटनं त्याचे हे वाढवायचं. आपल्याला माहिती आहे स्क्वेअरला 4 व्हर्टायसेस असणार, त्यातलं एक व्हर्टेक्स तर त्यांनी दिलाय. सो यू कॅन इझिली गेस द अदर व्हर्टायसेस. ओके. अँड फॉर एव्हरी व्हर्टेक्स यू हॅव टू अप्लाय द शेअरिंग फॅक्टर. एक्स डॅश इज इक्वल टू एक्सच राहणार आहे. फक्त तुमचा वाय कोऑर्डिनेट काय होतोय? चेंज होतोय. वाय डॅश इज इक्वल टू वाय प्लस SHY इंटू एक्स. हे तुम्हाला करून घ्यायचंय. ओके. आलं लक्षात? Yes, ma'am. ओके. नेक्स्ट थिंग, मॅम एक्स डायरेक्शन शेअरिंगचं पण एखादं एक्झाम्पल देता का? एक्स्ट्रा का? हा मॅम, होमवर्क साठी. ओके. आय विल पोस्ट ऑन द ग्रुप. ओके. थोडंसं मला बघावं लागेल आणि मग सांगेन तुम्हाला. तर हे एक्स डिरेक्शन मधलं होतं. जस्ट फॉर द सेक ऑफ अंडरस्टँडिंग दिले. आता आपल्याला 3D ट्रान्सफॉर्मेशन कडे जायचंय. 3D ट्रान्सफॉर्मेशन मध्ये बेसिकली आपल्याला 3 ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे. दॅट इज द ट्रान्सलेशन, स्केलिंग आणि रोटेशन. व्हॉट इज द चेंज इन अ 2D अँड 3D नाव? काय चेंज असेल सांगा बरं. हाईट हा फॅक्टर वाढेल ना मॅम? जे हाईट
नाही हाईट तर आहे ना, There that must is be x, y, by z, the y. x, y and z. एक्स वाय आणि झेड हे 3 प्रिन्सिपल ऍक्सिस आपल्याला आता कन्सिडर करावे लागतील. आता ह्याच्यामध्ये झेड ऍक्सिस काय रिप्रेझेंट करतो, जर माझा एखादा ऑब्जेक्ट इथे असेल, इफ आय एम हॅव्हिंग एनी ऑब्जेक्ट हिअर, जसं की हा आपल्याकडे स्क्वेअर आहे, हा ऑब्जेक्ट आहे, तर हा ऑब्जेक्ट आता सध्या कुठे प्लेन वरती आहे. इफ वी आर टॉकिंग अबाउट द एक्स अँड वाय, जर हा मी असं समजलं की त्या पर्टिक्युलर प्लेन वरतीच आहे, पण त्या प्लेन पासून थोडासा वरच्या बाजूला हवेत आहे, येते का लक्षात तुमच्या? तो मी ऑब्जेक्ट उचलला आणि त्याला फक्त काय केलं, त्या प्लेन वरती पुट न करता, टच करून न ठेवता त्याला काय केलं, हवेमध्ये होल्ड केलाय. इन स्पेस, इफ आय हॅव होल्ड दॅट पर्टिक्युलर object, so what will happen, there will be third measurement comes in existence. What is that measurement? की त्या प्लेन पासूनच त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स, येते का लक्षात? Yes, ma'am. Yes, हाईट ma'am. झाली ना ती, हा, हाईटच झाली ना मॅम. हाईट कशी झाली? हाऊ इट विल बी हाईट? हाईट हे काय झालं बघा, लक्षात घ्या. तुमच्याकडे आता वही पेन आहे, तुम्ही पेन हातात धरलाय, तो तुम्ही टेकवताय, पॉइंट दिलाय, पण तो पॉइंट तिथं न देता तुम्ही हवेमध्ये पॉइंट द्या. म्हणजे एक्स आणि वाय च्या प्लेन मध्ये पॉइंट पुट न करता, तिथं असा पूर्ण पॉइंट न देता हवेमध्ये फक्त तुम्ही ऍक्शन करा. सो व्हॉट विल हॅपन, तुमचा जो पॉइंट आहे तो आता स्पेस मध्ये आहे. मग त्या पॉइंटचं तुमच्या एक्स वाय प्लेन पासूनचं जे अंतर आहे, दॅट डिस्प्लेसमेंट, दॅट डिस्टन्स, इट इज नथिंग बट द झेड ऍक्सिस कोऑर्डिनेट. ती झेड मॅम हाईट ऐवजी आपण डिस्टन्स म्हणू शकतो ना? डिस्टन्स म्हणू शकता, चालेल, काहीच हरकत नाही. फक्त ते डिस्टन्स कसं आहे की तुमच्या एक्स वाय प्लेन पासूनचं डिस्टन्स आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, सो दॅट विल बी द थर्ड डायमेन्शन. आणि ह्या थर्ड डायमेन्शन मुळे काय झालेलं आहे, आपल्याकडे एक्स वाय झेड हे आता 3 कोऑर्डिनेट येणार आहेत. ओके, सो इट कॅन बी कॉल्ड एज द हाईट, विड्थ अँड ब्रीथ. जर आपण आपला ऑब्जेक्ट कन्सिडर केला तर त्याला ब्रीथ सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, नाव वी जस्ट हॅव टू फोकस. फक्त हा पॉइंट एकदा कव्हर करून बघा. 3D ट्रान्सलेशन मध्ये काय होतं की एखादा, इट इज अ प्रोसेस ऑफ मुव्हिंग an object from one location to another location along the straight path in a space. स्पेस मध्ये तुम्ही काय केले, त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला मूव्ह करायला लागलाय, तर त्या पर्टिक्युलर ट्रान्सलेशनला काय म्हणलं जातं, 3D ट्रान्सलेशन असं म्हणलं जातं. येते लक्षात? सगळ्या गोष्टी आता तुम्हाला काय कन्सिडर करायला लागतात, 3 गोष्टी कन्सिडर करायला लागतात. इट इज अ प्लेन विच इज हॅव्हिंग एक्स अँड वाय कोऑर्डिनेट अँड वन मोर कोऑर्डिनेट as a z. Why? Because we are talking about the third principal axis, that is the z axis. आणि जो कधी एक्झिस्टन्स मध्ये येतो, जेव्हा तुमचा ऑब्जेक्ट हा स्पेस मध्ये असतो. मग आपण स्पेस मध्ये जर एखादी गोष्ट मुवमेंट केली, एखादा बलून आहे, तो आता सध्या एका पर्टिक्युलर पोझिशनला, त्याला थोडस आपण पुश केलं, दॅट इज गोइंग टू बी प्लेस ऍट द अनदर लोकेशन. पण त्या बलूनला काय झालेलं आहे, इट इज हॅव्हिंग अ 3 डायमेन्शन. ओके, लक्षात घ्या, थोडंसं इमॅजिनेशन करा. त्यामुळे ट्रान्सलेशन फॅक्टर जो आहे तो 3 ट्रान्सलेशन फॅक्टर, रिपोझिशनिंग ऑफ एन ऑब्जेक्ट व्हर्टायसेस, दॅट इज स्पेसिफाईड बाय द व्हर्टेक्स TX, TY आणि TZ. या 3 टर्म्सनी काय होणार आहे, स्पेसिफाय होणार आहे. ह्याचा अर्थ काय होतो, translation in a x direction, translation in a y direction, and translation in a z direction. Okay, now let us consider a original point P. आपल्याकडे पॉइंट P आहे, ज्याचे कोऑर्डिनेट x y z आहे. that will become the x dash y dash z dash after translation. मग ट्रान्सलेशन अप्लाय करताना कसं होणार, x plus tx, y plus ty, z plus tz, जेणेकरून आपल्याला काय मिळेल, नवीन x, y आणि z मिळेल. आलं लक्षात? एव्हरीबडी? येस मॅम. ओके, तर तो हॉरिझॉन्टली मूव्ह होईल, व्हर्टिकली मूव्ह होईल, आणि त्या प्लेन पासूनच त्याचं स्पेस मधलं अंतर सुद्धा काय होतंय, चेंज होतंय. अँड दॅट इज रिप्रेझेंटेड बाय द TZ. ओके, TZ न ते काय होते, चेंज होते.
त्याच्यामध्ये आपण कुठल्याही आपल्या ऑब्जेक्टचा शेप चेंज करणार नाही. शेप विल रिमेन सेम, ओनली द इट्स व्हर्टायसेस आर गोइंग टू बी चेंज. ओके, इक्विव्हॅलंट मॅट्रिक्स जर आपला आता इट इज अ होमोजिनियस सिस्टीम बरं का, होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. जर आपला 2D रिप्रेझेंटेशन असतं तर ते कसं होतं, 10tx 01ty 001 अशा पद्धतीने आपला ट्रान्सलेशन मॅट्रिक्स होता इन फॉर द 2D ऑब्जेक्ट इन द होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, आता हा 3D मधला तुम्हाला इथं पाहायला मिळेल. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय म्हटलं की तुम्ही 3 कॉलम करा. ट्रान्सफॉर्मेशनचं नाव, त्याचं 2D रिप्रेझेंटेशन, होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम रिप्रेझेंटेशन आणि 3D रिप्रेझेंटेशन मॅट्रिक्सचं. फाईन. इनव्हर्स ट्रान्सलेशन असेल, टी इनव्हर्स करायचं असेल तर -tx -ty and -tz तुम्हाला करावं लागेल. स्केलिंग इज व्हॉट? इफ यू हॅव अंडरस्टूड 2D कम्प्लिटली, जर तुम्हाला 2 डायमेन्शनलचं लक्षात आलं असेल तर तुम्ही 3 डायमेन्शनल इमिडिएटली ग्रास्प करू शकता. फक्त एक प्रिन्सिपल ऍक्सिस इथं आपण वाढवलेला आहे, झेड ऍक्सिस. ओके, इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का? प्लीज सांगा. नो मॅम. Okay. Scaling is the same. We need to resize the object. Resize करताना काय होईल, शेप जो आहे, we are going to change its size actually scaling मध्ये. बरोबर आहे. मग स्केलिंग फॅक्टर हे 3 डायमेन्शन मध्ये होणार आहे. फॉर दॅट पर्पज one more factor get added here, that is the scaling in a z direction. So be a vector of the scaling parameter in all direction. स्केलिंग कॅन बी कम्प्युटेड विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन. आपल्याला माहिती आहे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन स्केलिंग परफॉर्म करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण आपल्या व्हर्टेक्सला स्केलिंग फॅक्टरनी मल्टिप्लाय करणार. एक्स व्हर्टेक्स एक्स कोऑर्डिनेटला sx ने, y कोऑर्डिनेटला sy ने, आणि नाउ वी हॅव अ थर्ड कोऑर्डिनेट दॅट इज द z कोऑर्डिनेट गेट मल्टिप्लाय विथ द sz. ओके, इट इज व्हॉट? इट इज अबाउट द ओरिजिन. स्केलिंग जर अबाउट ओरिजिन असेल तर सिम्पली मल्टिप्लिकेशन करू शकतो आपण. विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स पॉइंट असेल तर आपल्याला काय करावं लागतं? वी नीड टू फॉलो 3 स्टेप्स. 3 स्टेप्स मध्ये करावं लागतं. ट्रान्सफॉर्मेशन करावं लागतं, त्यानंतर स्केलिंग करावं लागतं, अँड ट्रान्सफॉर्मेशन इनव्हर्स करावं लागतं. ओके, सो वी हॅव अ मॅट्रिक्स फॉर द स्केलिंग विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन हियर. या पद्धतीने तुम्ही तुमचा मॅट्रिक्स लिहू शकता. स्केलिंग विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स पॉइंट असेल तर पहिलं ट्रान्सलेशन करताय तुम्ही. वी नीड टू गो फॉर द ट्रान्सलेशन, देन वी नीड टू गो फॉर द स्केलिंग, and then we are going for the translation inverse. Okay, now this is the formula. लक्षात येते नाही येते, काय प्रॉब्लेम आहे तर सांगा पटकन. आवाजच येत नाहीये. आता येतोय मॅम. आवाज येत नाहीये? येतोय मॅम. येतोय मॅम. ओके, तर कुणाला काही प्रॉब्लेम नाहीये? मुलांमध्ये मुलं तर काहीच बोलत नाहीयेत. मॅम विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन पॉइंट एकदा रिपीट करता का? ओके, तुमच्या लक्षात आहे का आपण जेव्हा 2D मध्ये काय केलं होतं? फॉरगेट अबाउट द झेड ऍक्सिस राईट नाउ. आपण काय केलं तर एक्स डिरेक्शन मध्ये जे एक्स कोऑर्डिनेट आहे त्याच्यावरती sx हे अप्लाय केलं. आपण बऱ्याचशा केसेस पण पाहिल्या होत्या, त्याच्यामध्ये स्केलिंग फॅक्टर हा लेस दॅन 1 असेल, ग्रेटर दॅन 1 असेल तर आपला ऑब्जेक्ट हा एनलार्ज होणार का कॉम्प्रेस होणार, दॅट वी हॅव अ स्टडी. ओके, सो दॅट इज रिगार्डिंग विथ द 2 डायमेन्शन, ज्याच्यामध्ये फक्त ऑब्जेक्ट असे सिलेक्ट केलेत की ज्याला 2 डायमेन्शन होते. जसं की एखादी लाईन असेल, एखादा पॉइंट असेल, किंवा वी कॅन से दॅट मे बी वी आर हॅव्हिंग अ स्क्वेअर, रेक्टँगल, हे असू शकतं. पण आता आपल्याकडे 3D ऑब्जेक्ट आहे. 3D ऑब्जेक्ट मीन्स व्हॉट? इफ ऑब्जेक्ट आपला स्क्वेअर पण असू शकतो, बट इट इज हॅव्हिंग अ 3 डायमेन्शन, 3 डायमेन्शन मध्ये आहेत. किंवा आपण क्यूब कन्सिडर करू शकतो. क्यूब इज हॅव्हिंग अ 3 डायमेन्शन. सो फॉर दॅट पर्पज व्हॉट इज नेसेसरी, त्याचे जे एक्स, वाय आणि झेड कोऑर्डिनेट आहेत त्या तिघांना पण काय करावं लागेल? स्केल करावं लागेल, जेणेकरून आपल्याला तो ऑब्जेक्ट हा रिसाइज झालेला आहे. इट मे बी द एनलार्ज, इट मे बी द कॉम्प्रेस. ओके, मग 3 डायरेक्शन मध्ये करण्यासाठी डायरेक्टली तुम्ही काय करायचंय? मल्टिप्लिकेशन करायचंय स्केलिंग फॅक्टरचं रिस्पेक्टिव्ह कोऑर्डिनेट बरोबर. ओके,
scaling factor in a respective direction get multiplied with the respective coordinates. Okay, त्याच्यामुळे आपण x ला sx न केले, sy न केले का इथे? We have not multiplied by the sy here. Okay, what we did here, x coordinate get multiplied with sx, y coordinate get multiplied with the sy, z coordinate get multiplied with the sz. What do you mean by x, y, z? x, y, z हे आपल्या Coordinates. ऑब्जेक्टच्या, हा व्हेरी गुड, आपल्या ऑब्जेक्टच्या वर्टेक्सचे कोऑर्डिनेट्स आहेत. मग हे झालं सिंपल इक्वेशन वाईज त्याचं रिप्रेझेंटेशन. जर तुम्हाला मॅट्रिक्स मध्ये रिप्रेझेंट करायचं असेल, इट विल बी द Sx0000. ओके, हे जर 2D असतं. नाव इट इज अ रिप्रेझेंटेशन इन अ होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम. हे जे रिप्रेझेंटेशन आहे हे होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम मधलं आहे. That's why fourth column is added here. Fourth column and fourth row हे काय झालेलं इथं ऍड झालेले. अदरवाइज आपला मॅट्रिक्स जर होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम नसते, कार्टेशियन सिस्टीम असते, तर कसं दिसलं असतं? Sx00 0 sy0 0 0 sz. ओके, फक्त होमोजिनियस असल्यामुळे आपण फोर्थ कॉलम आणि फोर्थ रो ऍड केलाय. 2D मध्ये काय झालेलं आहे, आपलं कसं दिसलं असतं? जर कार्टेशियन सिस्टीम असती तर Sx0 0 sy एवढंच असतं, 2x2 चा मॅट्रिक्स असता. ड्यू टू होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम वी डिड Sx00 0 sy0 0 0 1 असं आपण होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये मॅट्रिक्स लिहिलेला आहे. ओके, सो दॅट इज स्पेसिफाईड हियर. नाउ विथ रिस्पेक्ट टू द रेफरन्स पॉइंट जे आहे त्याच्यासाठी सेम फॉर्म्युला आहे जो आपण ऑलरेडी पाहिला होता. आपला पॉइंट आहे कुठेतरी, दॅट वी नीड टू स्केल. आपल्याला तो ऑब्जेक्ट स्केल करायचा आहे, तर कसं करणार आहे तुम्ही? त्याला आधी ओरिजिनला ट्रान्सलेट करावं लागेल. तिथे ट्रान्सलेट केल्यानंतर आपल्याला माहिती आहे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन कसं स्केलिंग करायचं. सेम मॅट्रिक्स आपण यूज करणार आहे. हा सेम मॅट्रिक्स अप्लाय केल्यानंतर काय करणार आहे? त्याला पुन्हा एकदा त्याच्या ओरिजिन पोझिशनला पाठवणार. व्हेरी गुड. सो इट विल बी द t इनवर्स. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्ही विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स पॉइंट स्केलिंग करू शकता फॉर द 3D ऑब्जेक्ट. देर इज नो एनी काइंड ऑफ मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स फॉर द 3D. ओनली प्रॉब्लेम्स आर रिगार्डिंग टू द 2-dimensional ट्रान्सफॉर्मेशन. नाउ वी हॅव अ रोटेशन. रोटेशन मग आता कसं होतंय, मागच्या वेळेस आपण पाहिलं अबाउट एक्स ऍक्सिस होतं, अबाउट वाय ऍक्सिस होतं, कारण आपल्याकडे दोनच प्रिन्सिपल ऍक्सिस होत्या. नाव वी हॅव अ थर्ड ऍक्सिस ऑल्सो. सो हाऊ टू राईट द मॅट्रिक्स नाव फॉर द एक्स, वाय अँड झेड, दॅट वी नीड टू अंडरस्टँड. ओके, त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे, रोटेशन अबाउट लाईन पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. जर एका तरी प्रिन्सिपल ऍक्सिसला आपली लाईन पॅरलल असेल, ज्याच्या रेफरन्सना आपल्याला आपला ऑब्जेक्ट हा काय करायचा आहे, रोटेट करायचा असेल, तर ते कसं करता येईल. आणि थर्ड पॉइंट काय आहे, रोटेशन अबाउट आर्बिटरी लाईन, मग ज्याला स्लोप आहे अशा लाईन बरोबर कसं केलं जाईल, दॅट वी नीड टू अंडरस्टँड. तर रोटेशन अबाउट प्रिन्सिपल ऍक्सिस मधला पहिला ऍक्सिस आपण घेतलाय एक्स ऍक्सिस. तर आपल्याला हे इक्वेशन माहिती आहेत ऑलरेडी, वी नो दिस. cos theta minus sin theta, sin theta cos theta. तर अबाउट रोटेशन अबाउट एक्स ऍक्सिस असेल तर आपल्याला एक्स ऍक्सिस बरोबर काहीच करायचं नाहीये विथ द 3D ऑब्जेक्ट मध्ये, 3D ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपल्याला काय करायचंय, एक्स ऍक्सिसची कुठलीच व्हॅल्यू चेंज नाही करायची. आवाज येतोय माझा? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, सो ओनली इट इज गोइंग टू अफेक्ट विथ द वाय अँड झेड कोऑर्डिनेट. वाय आणि झेड कोऑर्डिनेट कुठं आहेत? इट इज रिप्रेझेंटेड हियर. सेकंड रो, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, सेकंड रो, थर्ड रो, ह्या पद्धतीने तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. ओके, सो जो आपला मॅट्रिक्स होता कॉस थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा, तो इथे मिडलला येईल तुमचा. आर यू गेटिंग और नॉट? Yes, ma'am. as x coordinates are not going to be changed at all. कधी नाही चेंज होतात? जेव्हा तुमचं रोटेशन हे एक्स ऍक्सिस बरोबर असेल तेव्हा, एक्स ऍक्सिसच्या रेफरन्सनी असेल तेव्हा. एक्स ऍक्सिस तुमचा रोटेट होईल का त्यावेळेस? गरजेचं आहे का एक्स ऍक्सिस? बघा ना, इट इज व्हेरी सिम्पल. ज्यांच्या कुणाच्या लक्षात येत नाही, थोडंसं इमॅजिन करा, यू विल कम टू नो दॅट. सपोज वी हॅव अ एक्स अँड वाय अँड झेड, तिन्ही पण ऍक्सिस आहेत.
आणि आता सध्या आपण काय करतोय, रोटेशन करण्याचा प्रयत्न करतोय विथ रिस्पेक्ट टू द एक्स ऍक्सिस. ओके, एखादा ऑब्जेक्ट आहे जो स्पेस मध्ये आहे, जस्ट जरी मी इथं आता तुम्हाला, कारण दिस पर्टिक्युलर ऍप्लिकेशन इज वन ऑफ द प्लेन, ह्याला व्हर्टिकल वाय ऍक्सिस आहे आणि एक्स ऍक्सिस आहे ह्या लॅपटॉपला. ओके, सो इट इज जस्ट लुकिंग लाईक द plane, but actually we are going to assume that, imagine that our object is in the space. Okay, काय करायचंय, विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस त्याला रोटेट करायचंय. तर जेव्हा मला हे रोटेट करायचं आहे तेव्हा व्हॉट वी नीड टू डू हिअर, काय करावं लागेल आपल्याला, एक्स ऍक्सिसचे कोऑर्डिनेट चेंज होतील का? नो मॅम. No, ma'am. तो जेवढे काही एक्स कोऑर्डिनेट आहेत आपल्या ऑब्जेक्टचे, दॅट विल रिमेन सेम, ओनली द चेंज इज वेअर वाय And Z कोऑर्डिनेट्स अँड द coordinates. झेड कोऑर्डिनेट. मग ते कितीनं चेंज करणार, थिटानं चेंज करणार, कारण आपल्याला रोटेशन आहे. वी नीड टू रोटेट द कोऑर्डिनेट्स. कोऑर्डिनेट रोटेट झाले की ऑब्व्हियसली अवर ऑब्जेक्ट इज गोइंग टू बी रोटेट. येते लक्षात सगळ्यांच्या? त्यामुळे आपण काय केलेलं आहे, आपलं मॅट्रिक्स जे आहे, किंवा तुम्ही इक्वेशन लक्षात ठेवणार असाल तर ठेवा, सिम्पल आहे. वाय डॅश असेल तेव्हा तुम्हाला, अबाउट एक्स ऍक्सिस असेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, इक्वेशन मध्ये कुठेच एक्स कन्सिडर करायचं नाहीये. यू कॅन सिम्पली कीप इन अ माइंड वाय कॉस थिटा मायनस झेड साइन थिटा, कॉस थिटा मायनस साइन थिटा, साइन थिटा कॉस थिटा, दॅट वी नो दॅट ऍज वी डीड विथ द 2D ऑब्जेक्ट, आपण बघितले ऑलरेडी. फक्त त्याला काय करायचंय, वाय डॅश मध्ये वाय कॉस थिटा मायनस झेड साइन थिटा, झेड डॅश इज इक्वल टू वाय साइन थिटा प्लस झेड कॉस थिटा, हे लक्षात ठेवा. किंवा सिम्पली यू कॅन कीप इन माइंड this particular matrix. Okay, now if we want to go for rotate an object with respect to the y principal axis, X y and principal Z axis, will be changed. y तोच राहील. हा, very good. X and Z is going to be changed, y will remain same. Okay, so here we have to exclude the y coordinate. त्याच्यावरती थिटा एवढं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं नाहीये, कारण y हा yच राहणार आहे. सो व्हॉट इज द मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन, बघा सेकंड रो आणि सेकंड कॉलम आपण स्किप केलाय. ओके, कारण आपला पहिला रो आणि पहिला कॉलम हा एक्स व्हॅल्यू सांगतो, दुसरा रो दुसरा कॉलम आपल्याला वाय व्हॅल्यू सांगतो, तिसरा रो तिसरा कॉलम आपल्याला झेड व्हॅल्यूचे पॅरामीटर्स देतो. ओके, अँड द लास्ट वन इज ड्यू टू द होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम, फोर्थ रो अँड फोर्थ कॉलम. सो कॉस थिटा 0 मायनस साइन थिटा, 0 1 0, साइन थिटा 0 कॉस थिटा. ओके, जर तुमचं वाय ऍक्सिस बरोबर असेल तर सिम्पली सेकंड रो आणि सेकंड कॉलम त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यूजनी फिलअप करून टाका. ओके, अँड लास्ट वन इज व्हॉट, हाऊ दॅट मॅट्रिक्स विल बी, कॅन एनीबडी टेल मी, थोडासा गेस करा मॅट्रिक्स कसा असेल अबाउट द झेड ऍक्सिस. जर आपण रोटेशन करायचं म्हणलं तर तो Z कसा will be असेल, same and X and Y will be changed. x and y is going to be changed. So how it matrix representation will be there? Cos Third theta row minus and theta. third column will be 0 1 and X and Y is cos theta and sin theta. हा, so it will be like. म्हणून काय होत होतं बघा, जेव्हा तुम्ही आता, इट इज व्हेरी सिमिलर टू अवर स्टडी जे आपण डिस्कस केलं 2 डायमेन्शन बद्दल, त्याच्या बरोबर आहे. तसं वाटतंय तुम्हाला हे, जर तुम्ही फोर्थ रो आणि फोर्थ कॉलम एक्सक्लूड केला, काढून टाकला, तर तुम्हाला हे थोडंसं रिप्रेझेंटेशन फॅमिलियर वाटतंय? येस और नो? Yes, ma'am. Yes, ma'am. Why it is so? Why it is so? Because आपण जेव्हा 2 डायमेन्शन बघत होतो तेव्हा आपण झेड कोऑर्डिनेटला एक्सक्लूड केलं होतं, झेड कोऑर्डिनेट आपण घेतलं नव्हतं. त्यामुळे आपल्याला काय झालं, हे रिप्रेझेंटेशन बघायला, झेड इज ऑलवेज 0. येते लक्षात? त्यामुळे हे जे आहे ओरिएंटेशन किंवा हे जे रिप्रेझेंटेशन आहे, दॅट इज रिगार्डिंग अबाउट द झेड ऍक्सिस. झेड ऍक्सिस व्हॅल्यूज आर नॉट गोइंग टू बी चेंज if there is a rotation about the Z principal axis. ओके, तर सिम्पली तुम्हाला हे जे मॅट्रिक्स आहेत, पुन्हा एकदा मी सांगते, हे थोडंसं जे आहे ते तुम्ही लिहून काढा इन द सिमिलर फॅशन दॅट व्हॉट एव्हर आय हॅव एक्सप्लेन टू यू, ज्यामुळे तुमच्या हे लक्षात राहतं. ओके, आता रोटेशन अबाउट अ लाईन पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस असेल, एखादी लाईन आहे
जी आपल्या एक्स किंवा वाय किंवा झेड ऍक्सिसला पॅरलल आहे. मग ह्याला काय सोल्युशन आहे? फॉर एक्झाम्पल आता सध्या आपला ऑब्जेक्ट जो आहे त्याला आपल्याला रोटेट करायचं आहे आणि ज्याच्या रेफरन्स न करायचंय ती लाईन आपली काय आहे, एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. ओके, व्हॉट विल बी द स्टेप्स? कॅन एनीबडी गेस? लाईन ओरिजिनला आणावी लागेल. लाईन एखाद्या आपली जी प्रिन्सिपल ऍक्सिस आहे ज्याला पॅरलल आहे, ज्या प्रिन्सिपल ऍक्सिसला आपली लाईन पॅरलल आहे त्या प्रिन्सिपल ऍक्सिसला आपल्याला कोइन्साइड करावी लागेल, त्याला तिथे ओव्हरलॅप करावी लागेल. ओके, ट्रान्सलेशन परफॉर्म करावं लागेल. very good. We need to perform not translation, we need to go for the rotation. rotation. Okay, rotation transformation apply करावं लागेल. What will be the next thing? मॅम ओरिजिनला आणायसाठी आपल्याला पहिल्यांदा ट्रान्सलेशन करावं लागेल ना. Translation. केलं ना मग. Then scaling. मग ऑब्जेक्टचं पण हा, तेवढंच then- ट्रान्सलेशन करावं लागेल. हा, हे सगळंच होणार, ऑल टुगेदर होणार ते. त्यावेळेस तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की तेवढ्या जेव्हा तुम्ही ट्रान्सलेशन करता ओरिजिनला किंवा पॅरलल प्रिन्सिपल ऍक्सिसला, तेव्हा तुम्ही काय करता, वजानं हे करता ट्रान्सलेशन, वजा युनिट व्हॅल्यूनं ट्रान्सलेशन करता. ओके, सो ऑब्विसली तुमचा ऑब्जेक्ट आणि तुमची रेफरन्स लाईन त्यांच्यामधलं डिस्टन्स आपल्याला मेंटेन करण्यासाठी ऑब्जेक्टच्या कोऑर्डिनेट्स मध्ये सुद्धा तेवढी व्हॅल्यू आपल्याला मायनस करावी लागते. ओके, त्यामुळे अलॉंग विथ द लाईन ऑब्जेक्ट इज ऑल्सो गोइंग टू बी अलाइन विथ द प्रिन्सिपल ऍक्सिस. आता आपल्याला माहिती आहे रोटेशन आपल्याला कुठल्या प्रिन्सिपल ऍक्सिस बरोबर करायचंय, ते प्रिन्सिपल ऍक्सिस बरोबरचं रोटेशन आपण करू शकतो बिकॉज वी आर हॅव्हिंग द मॅट्रिक्स. आता एक्स ऍक्सिस आहे म्हणजे 1 0 0 0 0 कॉस थिटा मायनस साइन थिटा 0 0 साइन थिटा कॉस थिटा 0 0 0 0 1. ओके, तर हे मॅट्रिक्स इथे येणार अबाउट द एक्स ऍक्सिस. आणि सेकंड स्टेप झाल्यानंतर काय करावं लागेल, दॅट आय एम आस्किंग टू यू. येस, लाईन ऍक्च्युअल पोझिशनला न्यावी लागेल. लाईन आपल्याला ऍक्च्युअल पोझिशनला घेऊन जावं लागेल. ओनली द लाईन इज नॉट गोइंग टू बी प्लेस, अलॉंग विथ द ऑब्जेक्ट इज ऑल्सो गोइंग टू प्लेस. हे जे ऑपरेशन्स आहेत हे सबसिक्वेंटली होणार, सिक्वेन्स वाईज होणार, एकानंतर एक होणार. ओके, मग आपल्याला ऑब्जेक्ट प्लेस नाही करावं लागत ना, फक्त लाईनच करावी लागते. अरे बाळा, हे कसं होते, दिस इज अ कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन नो, अँड वी आर अप्लाइंग ऑन द व्हर्टायसेस ऑफ द ऑब्जेक्ट. आपण ऑब्जेक्टच्या व्हर्टेक्सवर अप्लाय करतोय हे सगळं. येस ऑर नो? हे जे आहे आता, हे जे सिक्वेन्स आहे तुम्ही बघताय, स्केलिंग मला करायचंय विथ रिस्पेक्ट टू द रेफरन्स पॉइंट. इट इज व्हेरी सिमिलर टू अवर रेफरन्स लाईन ऍज वेल. पहिले पी काय सांगतोय, आपल्या ऑब्जेक्टचे व्हर्टायसेस सांगतो, कोऑर्डिनेट सांगतोय थोडक्यात. ओके, त्याच्यावरती आपण ट्रान्सलेशन परफॉर्म करतो. म्हणजे काय करतो आपण, तो पॉइंट आणि ऑब्जेक्ट हा अबाउट टू ओरिजिन नेतो आपण. लक्षात घ्या, ह्या मल्टिप्लिकेशन टी इंटू पी न काय होणार आहे, आपला ऑब्जेक्ट ऍक्च्युअली अबाउट टू ओरिजिन येणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे जर आपला ऑब्जेक्ट अबाउट टू ओरिजिन असेल तर त्याच्यावरती ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं. सो इट इज रिगार्डिंग टू द स्केलिंग. मग स्केलिंग परफॉर्म केल्यानंतर आपण काय करणार आहे, त्याला परत त्याच्या ऍक्च्युअल पोझिशनला Inverse पाठवण्यासाठी translation inverse. जेवढं डिस्टन्स तुम्ही पुढे गेला तेवढं डिस्टन्स तुम्हाला परत काय करावं लागेल, मागे जावं लागेल. ओके, थोडक्यात बघा, तुम्हाला जर एखादं बिल पे करायचंय तर त्या पर्टिक्युलर लोकेशनला, आता सपोज तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिल पे करायचंय, तर तुम्ही तुमच्या घरातून एका सर्टन डिस्टन्सनी मूव्ह होता अप टू दॅट शॉप. यू आर पेईंग देअर. पेईंग म्हणजे तुम्ही तिथं काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करताय, स्केलिंग करताय, आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथेच राहता का? नाही. No, ma'am, back to कमिंग बॅक टू दॅट ऍक्च्युअल पोझिशन, म्हणजे 1 किलोमीटर गेला असाल, 2 किलोमीटर गेला असेल, तर तेवढं पोझिशन तुम्ही मागे येत आहे. सो ओरिजिनला गेलात आणि परत मागे आलात. दॅट वी आर गोइंग टू डू हिअर. ओके, आता -3 आणि -2 न मी पहिल्यांदा ट्रान्सलेशन केलं. जर मला 0 0 करायचं असेल, लक्षात घ्या, -3 -2 -4 असेल इथं, एवढ्यानी मी ट्रान्सलेशन केलं. इनवर्स येताना मला काय करावं लागेल, वजाच्या रिव्हर्स 3 to पोझिशन 4. करावी लागते. म्हणजे पुन्हा ह्या -tx -ty आणि -tz ला मला -1 न मल्टिप्लाय करावं लागते की नाही.
येस और नो? येस मॅम. तेवढं ट्रान्सलेशन मला करावं लागते. जर मी अधिक 2 किलोमीटर गेले तर मला वजा 2 किलोमीटरनं मी माझ्या घरी माघारी येऊ शकते. ओके, तर हे ट्रान्सलेशन झालं. बट इन बिटवीन व्हॉट इज हॅपनिंग? ऍक्च्युअल ट्रान्सफॉर्मेशन. कुठलं ट्रान्सफॉर्मेशन? मग ते स्केलिंग असेल, रोटेशन असेल किंवा रिफ्लेक्शन असेल, एनिथिंग मे बी देअर. ओके, तर इथे तुम्ही काय करताय? पहिल्यांदा ऍक्च्युअली तुम्ही तुमची जी लाईन, आता ही लाईन जर वाय ऍक्सिसला पॅरल असती, रेड कलरची लाईन, तर आपण काय केलं असतं? त्याला वाय ऍक्सिसला कोइन्साइड केलं असतं. वाय ऍक्सिस बरोबर त्याचं रोटेशन केलं असतं आणि परत त्याचं ट्रान्सलेशन इनव्हर्स करून बॅक टू द ओरिजिनल पोझिशन आलो असतो. हे सगळं आपण आपल्या ऑब्जेक्ट वरती अप्लाय करतोय. कारण का? आपल्याला ऑब्जेक्ट ट्रान्सफॉर्मेशन करायचंय, आपल्याला रेफरन्स लाईनचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं नाही. दॅट्स वाय वी हॅव अ रिटन पॉइंट पी इन द इक्वेशन. येते लक्षात? येस मॅम. येस मॅम. थोडं येते की नाही? आता बघा, जर आर्बिटरी लाईन आहे, आर्बिटरी लाईन म्हणजे जी कुठल्याही प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल नाहीये, मग काय करावं लागेल? ट्रान्सलेट द रोटेशन ऍक्सिस. ओरिजिन बरोबर ओरिजिन बरोबर त्याला पास करावी लागेल. व्हेरी गुड. वी नीड टू पास थ्रू द ओरिजिन. नंतर आपल्या स्टेप काय आहेत? कोणत्या त्याला तरी एका ऍक्सिसला ट्रान्सलेशन. पॅरलल करून घ्यावं लागेल. Very good. And then we need to perform the actual rotation, inverse rotation. Okay. And then we are going for the inverse translation. Let us understand. This is actually the formula. आणि हे मॅट्रिक्स कुणाशी मल्टिप्लाय होणार? पॉइंट पी शी. म्हणजे पी डॅश इज इक्वल टू एम इंटू पी. एम काय आहे? तर हे सगळं तिथं तुम्हाला अप्लाय करावं लागेल. पहिल्यांदा तुमचं ट्रान्सलेशन, नंतर रोटेशन. रोटेशन, हे रोटेशन कशासाठी आहे? आपल्याला आपली लाईन ही कोइन्साइड करायची आहे, म्हणून हे रोटेशन आहे बाय अल्फा. हा अँगल आणि थिटा अँगल, ऍक्च्युअल रोटेशनचा अँगल हा वेगवेगळा असणार आहे. हे रोटेशन मला कुणावर परफॉर्म करायचं आहे? आय नीड टू परफॉर्म ऑन ऑब्जेक्ट ओनली. ओके, त्यानंतर थिटा ऍक्च्युअल अँगलचं रोटेशन, पुन्हा इनव्हर्स रोटेशन आणि मग ट्रान्सलेशन. ऑब्जेक्ट साठी रोटेशन वेगळं राहणार आहे का? रोटेशनचा अँगल प्रत्येक गोष्ट ही तुमची ऑब्जेक्ट वर सुद्धा अप्लाय होणार आहे. आता सध्या जर रोटेशन अबाउट द आर्बिटरी पॉइंट जेव्हा तुम्ही काढताय, तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला ही एम हा मॅट्रिक्स आधी सॉल्व्ह करून घ्यावा लागेल. आणि वन्स यू गेट दिस मॅट्रिक्स, डायरेक्टली तुम्ही तुमच्या कोऑर्डिनेट वरती अप्लाय केलं की तुम्हाला कंप्लीट सगळी प्रोसिजर झालेली कोऑर्डिनेट्स मिळतील. फक्त हे तुमच्या इमॅजिनेशन साठी मी दिलेलं आहे की आता फॉर एक्झाम्पल बघा, इथे लक्ष द्या, P1 P2 लाईन आहे, ही रेफरन्स लाईन आहे, आर्बिटरी लाईन आहे. ह्याच्या बरोबर हा ऑब्जेक्ट आहे ज्याला आपल्याला काय करायचंय? रोटेट करायचंय. सो व्हॉट विल हॅपन? पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? ओरिजिन. ती लाईन ओरिजिन मधून पास करावी लागेल. एखाद्या ऍक्सिस बरोबर त्याला कोइन्साइड करावी लागेल. हे कोइन्साइड करताना बघा तुम्हाला रोटेशन करावं लागेल का नाही? बघा ना, Yes, P2 ma'am. पॉइंट आपला कुठे आहे? इथं आहे. त्याला एवढ्या अँगलनं मला काय करावं लागलं? रोटेट करावं लागलं. येस मॅम. बरोबर आहे? ऍक्च्युली हा ऑब्जेक्ट कुठे यायला पाहिजे होता? ह्या साईडला यायला पाहिजे होता. येस और नो? जेव्हा हे रोटेट होते, इट इज गोइंग टू बी रोटेट, येस तेव्हा हा मॅम. ऑब्जेक्ट सुद्धा ह्या बाजूला जायला पाहिजे. ओके, नेक्स्ट व्हॉट विल हॅपन? वी आर परफॉर्मिंग द रोटेशन. आता मला इथं रोटेशन नाही दाखवता आलं, सो आय डिड द रिफ्लेक्शन. सो डोंट गेट कन्फ्युज हिअर. आता सध्या मी रिफ्लेक्शन दाखवलंय. देन वी नीड टू गो बॅक. आपल्याला परत एकदा बॅक पोझिशनला जावं लागेल. ओके, हे मी रिफ्लेक्शन कोइन्साइड आपण कोणत्याही ऍक्सिस बरोबर करू शकतो ना? कोणत्याही ऍक्सिस बरोबर करा. आता हे सोपं आहे ना, थोडासा अँगल दिला असता आपण इथं सेकंड डायग्राम मध्ये, तर तो वाय ऍक्सिस बरोबर कोइन्साइड झाला असता. इन क्लॉकवाईज डिरेक्शन रोटेट केलं असतं, मग हा अल्फा झाला आपला. ओके, आणि ऍक्च्युअल अँगल जो आहे तो रिप्रेझेंटेड बाय द थिटा. गेटिंग? आपण आता रोटेशन पाहतोय विथ आर्बिटरी लाईन. मॅम, ते आर अल्फा काय आहे ते नाही समजलं. अरे बाळा, हे बघा लक्षात घ्यायचं. आपली ओरिजिनल डायग्राम, पहिली डायग्राम आहे.
तर आपल्याला काय करायचं आहे, हा ऑब्जेक्ट जो आहे तो रोटेट करायचा, ऑब्जेक्ट रोटेट करायचा आहे बाय 45 डिग्री. ओके. आता जेव्हा तुम्ही ही लाईन ट्रान्सलेट केली ओरिजिन मध्ये, तेव्हा ह्या पद्धतीने दिसते, सेकंड डायग्राम सारखं दिसते, बरोबर आहे? Yes, ma'am. इथपर्यंत कळाला. आता जर मला ह्याला एक झेड ऍक्सिस बरोबर कोइन्साइड करायचे, किंवा यू कॅन गो फॉर कोइन्साइड विथ द वाय और एक्स ऍक्सिस, बरोबर आहे? Yes, ma'am. मग आता मला बघा एक्स ऍक्सिस बरोबर करायचंय, ट्राय टू अज्युम दिस. तर मला एवढा अँगल, ह्या लाईन पासूनचा एवढ्या अँगलचं रोटेशन परफॉर्म करावं लागेल ह्याला Yes. स्ट्रेट करण्यासाठी. मग हे अँगल काय झाला, अल्फा. मग हे ऍक्च्युअल रोटेशन आहे का? अजून आपण आपला ऑब्जेक्ट रोटेट केला का? नाही. अजून आपण काय करतोय, कोइन्साइड मध्येच अडकलोय. येते का लक्षात? आपण अजून Yes. आपल्या प्रिन्सिपल ऍक्सिस बरोबर कोइन्साइड करून घेतोय. मग ह्याला कोइन्साइड करण्यासाठी एका 30 डिग्री अँगलनं आपण काय केलं, रोटेट केलं. ऍक्च्युअल आपल्याला 45 डिग्रीने करायचंय, पण कोइन्साइड अँगल जो आहे दॅट इज अ 30 डिग्री, अँड ऍज इट इज अ क्लॉकवाईज डिरेक्शन. हे क्लॉकवाईज डिरेक्शन म्हणून -30 होणार, बरोबर? Yes, ma'am. मग तुमचा रोटेशन मॅट्रिक्स पहिल्यांदा -30 न कॅल्क्युलेट होणार. त्यानंतर तुम्ही ऍक्च्युअल रोटेशन जे आहे, कारण आपल्याला माहिती आहे अबाउट द प्रिन्सिपल ऍक्सिस कसं करायचं ते माहिती आहे आपल्याला. त्यामुळे तुम्ही अबाउट द प्रिन्सिपल ऍक्सिस तुमचा ऑब्जेक्ट रोटेट करणार विथ द 45 डिग्री. आता एक्स ऍक्सिस आहे म्हणल्यावर मी कशा व्हॅल्यू पुट करणार, 1 0 0 0 कॉस 45 मायनस साइन 45 0 साइन 45 कॉस 45 0 0 0 1 असं माझा मॅट्रिक्स येईल इथे. मग ते कम्प्लीट झाल्यानंतर ज्या ज्या ऍक्शन तुम्ही सिक्वेन्शियली केल्या त्या रिव्हर्स मध्ये पुन्हा करावं लागेल. पुन्हा तुम्हाला +30चं रोटेशन करावं लागेल. पुन्हा तुम्हाला -4चं काय करावं लागेल, ट्रान्सलेशन करावं लागेल, आणि मग तुम्ही तुमच्या ऍक्च्युअल पोझिशनला येणार. मॅम कोइन्साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस नंतर ते ऑब्जेक्ट एक्स ऍक्सिसच्या खाली येणार ना, नंतर बॅक टू हा एक्स ऍक्सिस. हा, व्हेरी गुड. सो इट विल Yes, बी, ma'am. म्हणजे आता हे कसं झालं, आता आपण जे बघतोय तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी मी रिफ्लेक्शन दाखवले इथे, बट रोटेशन मध्ये काय झालं असतं, हा थोडासा टिल्ट झाला असता, थोडासा रोटेट झाला असता. ओके. ऑब्जेक्ट जो आहे तो थोडासा तिरका झाला असता थोडक्यात. जस्ट येते का लक्षात काय? Yes, ma'am. समजलं. हा. Now the last point of our chapter is the types of projection. तुमचं जे अडीचचं सेशन आहे that is going to be conducted by the DMS subjects madam. Okay. So we will complete this point, not able to complete within half an hour also, but just try to focus this. इथं आपलं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते संपतंय. त्यानंतर जे चालू होते ते प्रोजेक्शन आहे. इट इज व्हेरी सिम्पल पॉइंट. थोडंसं लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येईल. इट इज कम्प्लिटली थेरॉटिकल पॉइंट, आणि ह्याच्यावरचे MCQ हे असू शकतात, कारण हा स्पेशल CO आहे, कोर्स आउटकम ह्याच्यावरती स्पेशली डिझाईन केलेला आहे. सो कंपल्सरी 3 ते 4 क्वेश्चन ह्या प्रोजेक्शन पॉइंट मधून असणार, म्हणजे असणारच. मग ते MCQ असू, नाहीतर तुमचं ऑफलाईन एक्झाम, थेरॉटिकल एक्झामिनेशन असू द्यात, थेरी एक्झाम असू द्यात. सो देर इज अ डिझाईन ऑफ पॅटर्न सच दॅट की तिसऱ्या चॅप्टर वरती आतापर्यंत जे आपण बघितलं त्याच्यावरती थोडे क्वेश्चन आणि 2-3 क्वेश्चन हे प्रोजेक्शन ह्या पॉइंट वरती असतील. इथे फक्त आपल्याला काय पाहायचं आहे, वी आर जस्ट गोइंग टू फोकस ऑन द टाइप्स ऑफ प्रोजेक्शन. कशा पद्धतीचे प्रोजेक्शन्स असतात त्याचा आपण अभ्यास करणार आहे. त्यासाठी आपल्याला काही टर्म्स लागतात की प्रोजेक्शन म्हणजे काय, व्ह्यू प्लेन म्हणजे काय, सेंटर ऑफ प्रोजेक्शन म्हणजे काय, ते फक्त माहिती करून घेऊया. प्रोजेक्शन ही अशी एक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आपला जो ऑब्जेक्ट आहे तो n डायमेन्शनल स्पेस मधून लेस दॅन n डायमेन्शनल स्पेस मध्ये जातोय. म्हणजे तुमचा 3D ऑब्जेक्ट आहे तो 2D मध्ये कन्वर्ट होतोय. थोडक्यात तुमचा जेव्हा एखादा फोटोग्राफ घेतला जातो, कॅप्चर केला जातो, त्यावेळेस तो फोटोमध्ये येताना इट इज नॉट अ 3D ऑब्जेक्ट. तुम्ही स्वतः 3D ऑब्जेक्ट सारखं दिसत नाही. इट इज अ 2D ऑब्जेक्ट. सो देर इज अ 1 dimensional less conversion going to happen. So what do you mean by projection? 2 marks question. Define the projection. It is the process of transforming an object from n dimensional space to less than n dimensional space. Okay.
लक्षात आले सगळ्यांच्या इथपर्यंत? येस मॅम. Okay. Now please see the view plane. Define the term view plane. View plane किंवा projection plane ह्यापैकी एका नावाने त्याला ओळखलं जातं. That is what where you are projecting your object. कॅमेराची स्क्रीन. You are projecting a real-time object on the camera screen. Camera screen will become the view plane in that case. Okay. So view plane is what? Where you are projecting your object. That platform, that screen is called as the view plane. Clear with this? Yes or no? Am I Yes, ma'am. audible? येस मॅम. Okay. व्ह्यू प्लेन एकदा सांगा. रिपीट करता का? व्ह्यू प्लेन रिपीट करा. प्रोजेक्शन म्हणजे काय आहे? आपलं प्रोजेक्शन म्हणजे एक प्रोसेस आहे ज्याला आपल्याला कन्वर्ट करायचंय एन डायमेन्शनल स्पेस मधून लेस दॅन एन डायमेन्शनल. आता आपल्याला प्रोजेक्ट कुठं करायचंय? प्रोजेक्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा एक ऑब्जेक्ट आहे. इफ आय हॅव अ ऑब्जेक्ट ॲज अ पर्सन. आता हे सुद्धा मला प्लॉट करताना आपण कसं करतोय? इट इज ऑन द प्लेन ओनली. सो इट इज हॅव्हिंग ऑलरेडी हॅव्हिंग द 2D. ओके. हा ऑब्जेक्ट आहे. आपल्याला प्रोजेक्ट करायचा आहे. वेअर टू प्रोजेक्ट? फॉर एक्झाम्पल आय नीड टू प्रोजेक्ट ऑन दिस स्क्रीन. हाऊ टू प्रोजेक्ट दिस? तर ह्याच्यातून जेवढे काही प्रोजेक्शन्स कन्सिडर केले जातात, ओके, प्रत्येक पॉइंट मधून. आता ह्या डायग्रामला ह्या ऑब्जेक्टला भरपूर पॉइंट्स असतील, भरपूर पिक्सेल्स असतील. येस ऑर नो? येस मॅम. येस मॅम. सो इट मे बी लाईक दिस. थोडस प्रयत्न करूयात आपण. हाऊ टू बी प्रोजेक्ट दिस वन. जस्ट आय विल गिव्ह द आउटलाईन. असं प्रत्येक पॉइंट मधून निघेल. पण आता आपण काय केलंय, त्याला 4 पॉइंट कन्सिडर केले. नाव इट विल बी लाईक. ओके. हॅव यू अंडरस्टूड? येस मॅम. म्हणजे साईज ही लेस होते ना मॅम? साईज लेसच होईल असं नाही. आता आपण ज्याच्यावरती प्रोजेक्ट करतो, व्ह्यू प्लेन इज व्हॉट इट इज जस्ट अ स्क्रीन की ज्याच्यावरती तुम्हाला प्रोजेक्शन पाहिजे. इट कॅन बी द रिमेन सेम पण राहू शकते. सेम पण मॅम ते असेल. जशी स्क्रीनवर तुमची डिपेंड प्रोजेक्शन असतं का मग? त्याच्या स्क्रीनच्या साईजवर डिपेंड राहील. इफ इट इज अ स्मॉलर देन युअर ऑब्जेक्ट इज गोइंग टू बी स्मॉलर कंपॅरेटिव्हली दॅट. येते लक्षात? तुमच्याकडे जर मोठी स्क्रीन असेल, the object can have the same kind of view on the screen also. तेवढंच तुमच्याकडे 6 फुटाचं जर प्रोजेक्शन साईज तुम्हाला तिथे. ओके. मॅम आवाज येत नाहीये. थोडक्यात एवढं लक्षात ठेवा की तुम्ही तुमचे जे प्रोजेक्शन फॉर्म करताय, ज्या सरफेस वरती प्रोजेक्शन फॉर्म करताय किंवा देताय, दॅट सरफेस इज कॉल्ड ॲज द व्ह्यू प्लेन. आलं लक्षात? तुम्ही तुमच्या हातावर जर प्रोजेक्शन घेतले, द हँड विल बिकम द सरफेस अँड इट विल कन्सिडर्ड ॲज अ व्ह्यू प्लेन. गेटिंग? येस येस मॅम. आता आपण बघा, आपल्याकडे जेव्हा कीबोर्ड्स असतात विच इमिट्स द रेडिएशन, तर त्याच्यावरून आपण काय करू शकतो? वी कॅन होल्ड दॅट रेडिएशन ऑन द प्लेन सरफेस
मग ते सरफेस तुमचं टेबल असेल, हात असेल आणि त्या हातावरती तुम्ही टच करून काय करू शकता, त्या कीज प्रेस करू शकता. ओके, सो यू आर होल्डिंग, यू आर प्रोजेक्टिंग द लाईट ऑन युअर हँड, दॅट इज वन ऑफ द सरफेस. तर त्याच पद्धतीनं तुम्ही ज्या सरफेस वरती प्रोजेक्शन पुट करताय, दॅट सरफेस इज कॉल्ड एज द व्ह्यू प्लेन इन द CGR सब्जेक्ट. ओके, विथ रिस्पेक्ट टू द कम्प्युटर ग्राफिक्स. मग असे जे प्रोजेक्शन आहे, हे प्रोजेक्शन 2 पद्धतीनं केले जातात किंवा पाठवले जातात. फर्स्ट वन इज द पॅरलल प्रोजेक्शन अँड सेकंड वन इज द पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. पॅरलल प्रोजेक्शन आणि पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन मध्ये काय डिफरन्स आहे, दॅट वी नीड टू अंडरस्टँड. ओके, तर बघा लक्षात घ्या, तुमचे जे पॅरलल प्रोजेक्शन आहे त्याच्यामध्ये तुमचे कोऑर्डिनेट पोझिशन म्हणजे तुमचा ऑब्जेक्ट हा व्ह्यू प्लेनला म्हणजे जे प्रोजेक्शन पाठवले जातात, दॅट इज गोइंग टू बी पॅरलल. व्हॉट एक्झॅक्टली इट मीन्स, आता हाच आपला ऑब्जेक्ट आहे and if we are talking about the parallel, ह्याच्यामध्ये पॅरलल काय आहे का? Is there anything parallel? No. So you must have to go for such kind of a thing. Parallel is तुम्हाला पाठवायचे असतील प्रोजेक्शन. आता सध्या कसं दिसतंय, आपण जे अर्लियर प्रेझेंटेशन केलंय असं वाटतं की कुठंतरी एका सेंटर पॉइंटला जाऊन ते भेटेल. येस ऑर नो? येस मॅम. येस मॅम. ओके, हे जे आहे आता सध्या आपण रेड कलरनं काढतोय, दॅट विल बी कॉल्ड एज द पॅरलल प्रोजेक्शन. ओके, इट विल गिव्ह द सेम साइज अँड शेप ऑफ युअर ऑब्जेक्ट. तुमचं जो ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे त्याची जशी साइज आहे, शेप आहे, दॅट इज गोइंग टू बी मेंटेन बाय द पॅरलल प्रोजेक्शन. ओके, जर आता इथं तुम्ही ड्रॉ केलं तर तुम्हाला तेवढ्याच उंचीचा, तेवढ्याच ह्याचा काय मिळून जाईल, तुमचा ऑब्जेक्ट हा तुम्हाला प्लॉट करता येईल. ओके, सो व्हॉट इज द डेफिनेशन? कोऑर्डिनेट पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट आर ट्रान्सफॉर्म टू व्ह्यू प्लेन. कसे पाठवले जातात? दॅट इज गोइंग टू बी ट्रान्सफॉर्म पॅरलल. पॅरलली तुमच्या व्ह्यू प्लेनला पाठवले जातात. सो इफ दिस इज अ व्ह्यू प्लेन and this one is your object, तर तुमचा प्रोजेक्शन्स हे पॅरलली पाठवले जातात and you will get, and जे प्रोजेक्शन पाठवले त्याला प्रोजेक्टर्स असं म्हणतात. that rays are called as the projectors and you will get the projection here. डिस्प्लेसमेंट आहे ऑब्जेक्टची. ओके, you can see the displacement but its length is the same one. Yes or no? येस मॅम. येस मॅम. Okay, now we have another projection type, that is the perspective. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, की जे रे फायर केले जातात, पाठवले जातात, दॅट इज फायर्ड फ्रॉम वन सिंगल पॉइंट. एका पॉइंट कडून पाठवले जातात, जो पॉइंट व्ह्यू पॉइंटच्या दुसऱ्या बाजूला असतो. ऑब्जेक्ट इज ऍट द अनदर साइड अँड द पॉइंट इज ऍट द अपोजिट साइड ऑफ द व्ह्यू प्लेन. म्हणजे इंटरमिडिएट कोण आहे? व्ह्यू प्लेन आहे. एका बाजूला तुमचा ऑब्जेक्ट आहे, एका बाजूला तुमचं काय आहे, तो पॉइंट आहे ज्याच्यातून तुम्ही प्रोजेक्शन सेंड करणार आहात, पाठवणार आहात. आणि जिथे ते प्रोजेक्शन्स व्ह्यू प्लेनला इंटरसेक्ट होतात, दॅट विल फॉर्म द ऑब्जेक्ट. सो फॉर एक्झाम्पल, वी हॅव अ व्ह्यू प्लेन, we have an object and the center of projection. इथपर्यंत लक्षात आलं? Yes or no? Okay. Now what is the next task? We have to fire the projections from the center of projection. ह्या पॉइंटला काय म्हणलं जातं? जिथून प्रोजेक्शन्स जाणार आहेत, that is called as the center of projection. Okay. So once we have fired the center of projections from the center of projections, these rays are called as the projectors. Keep in mind. And where you are intersecting the projections to the view plane. View plane ला surface ला जिथं ते intersect होतात, तिथं जर तुम्ही तो ऑब्जेक्ट तुमचा प्लॉट केला, you will get the it's a image. तुमची जी इमेज आहे ती तुम्हाला ह्या पद्धतीनं मिळेल. आलं लक्षात? एकदा रिपीट करता का पॉइंट? याच्यामध्ये इमेजची साईज ही लहान असणार ना मॅम? लहान झाली आहे कारण की काय झालेलं आहे, सेंटर ऑफ प्रोजेक्शन. हा, सेंटर ऑफ प्रोजेक्शन मुळे काय झालंय, आपण एकाच पॉइंट मधून, मगाशी आपण काय केलं होतं, वरच्या पॉइंट मधून हा पॅरलली केलं. म्हणजे
त्यावेळेस आपण सेंटर ऑफ पॉइंट कॉन्सेप्ट नाही वापरला. जर आपल्याकडे 2 पॉइंट आहेत, ए आणि बी पॉइंट आहेत ओरिजिनल ऑब्जेक्टचे, तर ए पॉइंट मधून प्रोजेक्शन पाठवला, बी पॉइंट मधून प्रोजेक्शन पाठवला. जिथं ते व्ह्यू प्लेनला स्ट्राईक झाले, टच झाले, त्या व्ह्यू प्लेन वरती मी एक लाईन ड्रॉ केली, विच हॅव्हिंग अ सेम डायमेन्शन, नॉट डायमेन्शन, विच इज हॅव्हिंग द सेम लेंथ as the original one. But if we are talking about the center of projection, which is the opposite of the view plane च्या opposite side ला, तिथून आपण प्रोजेक्शन अशा पद्धतीने पाठवले की आपल्या ऑब्जेक्टच्या कोऑर्डिनेट्स मधून ते प्रोजेक्शन पास आउट होतात. ओके, लक्षात घ्या, जे आपण प्रोजेक्टर्स पाठवले, जे आपण रेज पाठवले, ते आपल्या ऑब्जेक्टच्या कोऑर्डिनेट मधून जात आहेत. तर हे जात असताना काय झालेलं आहे, जसं की आपण पहिले एक्झाम्पल घेतलं होतं, सो दॅट वॉज द पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. हे जे होतं ना, ते पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन होतं. अँड देन वी हॅव सीन द रेड कलर्ड वन, दॅट इज द पॅरलल वन. Parallel. जर आता ह्याच्यामध्ये जर आपण इथं समजलं की आपल्याकडे व्ह्यू प्लेन आहे, इफ वी आर कन्सिडरिंग दिस इज अवर व्ह्यू प्लेन अँड ट्राइंग टू प्लॉट द ऑब्जेक्ट, वी विल गेट लाईक दिस. So it will having the similar shape and all this. आता हे सध्या काय केले, आपण फक्त 4 पॉइंट मधनं काढले. त्याच्या प्रत्येक ह्याच्यातून आपण जर पॉइंट काढले, हे प्रोजेक्शन काढले, यू कॅन ड्रॉ द कम्प्लीट डायग्राम ऍज इट इज. जे तुम्ही कम्प्युटर सॉरी नॉट कम्प्युटर ग्राफिक्स, मे बी इंजिनिअरिंग ग्राफिक्स मध्ये तुम्ही प्रोजेक्शन वगैरे बघितलं असेल. येस ऑर नो? तुम्हाला एक ऑब्जेक्ट दिला होता का, त्या ऑब्जेक्ट वरून तुम्ही फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू असं काही प्लॉट केले का कधी? इंजिनिअरिंग ग्राफिक्स फर्स्ट सेम, फर्स्ट इयर. No, ma'am. इम्पॉर्टंट सब्जेक्ट तुम्ही मिस आउट केलाय. बट लेट इट बी, एवढं काय नाही आहे. जस्ट आपल्याकडे 1-2-3 क्वेश्चन साठी हा पॉइंट येणार आहे. तर बघा, हे झालं आपलं पॅरलल वन. अँड ड्यू टू द सीओ Center of projection. सेंटर COP, वी हॅव द चेंज इन अ शेप. म्हणजे थोडक्यात काय, पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन हे आपलं ऑब्जेक्टची, ओरिजिनल ऑब्जेक्टची साईज आणि शेप प्रिझर्व करू शकत नाही. ओके, सो ऍक्च्युली वी हॅव द व्हेरी ब्रॉड क्लासिफिकेशन विथ इन दिस, की आपल्याकडे जे प्रोजेक्शन आहेत, तर पॅरलल प्रोजेक्शन जे आपण पाहिलं, दॅट इज इटसेल्फ कन्सिस्टिंग इन टू द ऑर्थोग्राफिक अँड द ऑब्लिक. Parallel projection is divided into 2 categories, orthographic and the oblique. Again, orthographic is subdivided into multi-view and the axonometric parallel projection. So it will be the multi-view orthographic parallel projection. ह्याचं नाव कसं असणार आहे? Multi-view orthographic parallel projection, axonometric orthographic parallel projection, oblique parallel projection. ह्या पद्धतीने इथे आपल्याला घ्यायचं नाही. इट इज जस्ट अ पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. ओके, सो लेट अस गो फॉर द ऑर्थोग्राफिक. अगदी सोपं आहे, जस्ट डोंट टेक अ टेन्शन अबाउट दिस. इन द पॅरलल रेज, इन दिस पॅरलल रेज आर पास्ड. बरोबर आहे, पॅरलल प्रोजेक्शन आहे, पॅरलल रेज पास होणार आहेत. कुठून पास होत आहेत? कुठून पास केले आपण मगाशी? ऑब्जेक्ट पासून व्ह्यू प्लेन वरती. ऑब्जेक्टचे जे व्हर्टेक्स आहेत, ऑब्जेक्टचे जे मेन पॉइंट आहेत, तिथून आपण काय केले, आपले प्रोजेक्शन पास थ्रू केले. ओके, आणि त्याचं जेव्हा व्हॉट वी कॅन से, व्हेन इट इज इंटरसेक्टिंग ऑन अ व्ह्यू प्लेन, त्या व्ह्यू प्लेन वरती आपण त्याची इमेज ही ड्रॉ करून घेतली विथ द हेल्प ऑफ प्रोजेक्शन. येस ऑर नो? इथं आपण तसंच केलं ना. हा जर आपला व्ह्यू प्लेन आहे, आपण असं कन्सिडर केलं, तर हे जे प्रोजेक्शन आले त्याच्यामध्ये आपण आपला ऑब्जेक्ट काय केलाय, ड्रॉ करून घेतलाय. आपण असं केलंय का की ह्याची उंची मोजली, मग तेवढीच उंचीचे इथं स्केल धरून आपण हा किंवा ते डायमीटर घेऊन किंवा रेडियस घेऊन सर्कल ड्रॉ केला? No, ma'am. No, व्हॉट वी ma'am. डिड, वी हॅव अ प्लॉटेड. आता सध्या 4 पॉईंट घेतलेत, पण ह्याच्या प्रत्येक पॉइंट मधनं एक एक प्रोजेक्शन निघाला असता आणि बरोबर तेवढाच सर्कल आपला काय झाला असता, प्लॉट करायला आपल्याला मदत झाली असती. ओके, सिमिलरली एक हात जो आहे तो बघा कसा आहे, दुसरा हात कसा आहे. सो दॅट इज ऑल्सो, जर मी ह्या पद्धतीनं इथून एक अजून पॅरलल प्रोजेक्शन टाकलं असतं. ओके, अँड नाव
we have another projection. म्हणजे आपण थोडस डिटेल मध्ये जाऊयात. Now we have one more parallel projection for the second hand. तर आपला जो हा हात आहे that we need to draw like this. इथपर्यंत घ्यावा लागला. Yes or no? येस मॅम. येस मॅम. बरोबर आहे. म्हणजे आपण पॅरलल मधून काय करतोय, त्याच्या प्रत्येक पॉइंट मधून, प्रत्येक व्हर्टेक्स मधून पॅरलली रेज आपण ड्रॉ करायला सुरुवात करायची. त्याच्याकडे जर 1000 पिक्सेल्स असतील तर 1000 लाईन्स आपले प्रोजेक्शन हे प्लॉट होतील. आणि त्या प्रोजेक्शन वर जर आपण व्ह्यू प्लेन ठेवला किंवा आपण व्ह्यू प्लेन वर जर ते प्रोजेक्ट केलं तर वी विल गेट द पिक्चर ऑन द व्ह्यू प्लेन इटसेल्फ. त्यामुळे आपल्याला काय होतं, जेव्हा रिअल ऑब्जेक्ट आपण कॅमेऱ्यातून बघतो तेव्हा त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्ट मधून प्रोजेक्शन्स हे त्या कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर होतात. बट कॅमेरा स्क्रीन इज अन एक्झाम्पल ऑफ द पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. आपण आपल्या डोळ्यातून ते प्रोजेक्शन्स हे करतो. ओके, सो द आवर आय विल बिकम द सेंटर ऑफ प्रोजेक्शन. Getting this? And we are catching the projection on the camera screen. कॅमेऱ्याची जी स्क्रीन आहे त्याच्यावरती ते प्रोजेक्शन आपण कॅप्चर करतो किंवा त्याला तिथे आपण धरून ठेवतो. सो वी आर गेटिंग द फोटोग्राफ ॲज मच ॲज स्मॉल साईज ऑल्सो. आपल्याला स्मॉल म्हणजे मॅम साईज कॅमेराची स्क्रीन ही व्ह्यू प्लेन असणार ना? हा, व्ह्यू प्लेन असणार. मग तुमचा कॅमेरा जर मोठा ह्याचा असेल देन इट विल हॅव्हिंग इट्स व्ह्यू प्लेन. जर स्क्रीन चांगली असेल, मोठी असेल, सो दॅट विल बिकम द मोर बिगर फिगर. ओके, जी पिक्चर आहे, ऑब्जेक्ट आहे, त्याची साईज ही वाढू शकते. So that is कॅमेऱ्यात जे होतंय ते पॅरलल प्रोजेक्शन होतंय ना, म्हणजे कॅमेऱ्यात जे पॅरलल कसं होईल? इट इज अ Center of पर्स्पेक्टिव्ह projection, madam. प्रोजेक्शन. पर्स्पेक्टिव्ह. हा, पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन असणार. Now see, parallel projection preserves the true shape and size of an object on the view plane. View plane मध्ये सुद्धा त्याची साईज आणि शेप काय आहे, सेम आहे, जसं ओरिजिनल आहे तसं असतं. It fails to capture the depth information of an object. इन डेप्थ इन्फॉर्मेशन जी आहे ऑब्जेक्टची ती कॅप्चर करणं पॅरलल प्रोजेक्शनला शक्य नसतं. एखादा पिक्सल मिस आउट होण्याची शक्यता राहते. इच अँड एव्हरी पॉइंट तो कॅप्चर करू शकत नाही. दॅट इज द लिमिटेशन ऑफ द पॅरलल प्रोजेक्शन. इन पॅरलल प्रोजेक्शन ऑल प्रोजेक्शन वेक्टर्स आर पॅरलल टू द इच अदर. कुठलाही एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. प्रत्येक प्रोजेक्शन एकमेकांना हे तेवढ्याच हाईट वरती पॅरलल असणार आहे. ओके, सो बेस्ड ऑन अ डायरेक्शन ऑफ अ प्रोजेक्शन, तुमच्या प्रोजेक्शनची डायरेक्शन कशी आहे त्याच्यावरून अजून 2 टाईप आहेत, ऑर्थोग्राफिक अँड द ऑब्लिक. ऑर्थोग्राफिक मध्ये बघा काय आहे की जे तुमचे रेज आहेत दीज आर द पॅरलल प्रोजेक्शन्स आर, हे सगळे एकमेकांना काय आहेत, पॅरलल आहेत. कारण की आपला टाईपच कोणता आहे, पॅरलल प्रोजेक्शनचा टाईप आहे. त्यामुळे सगळे प्रोजेक्टर्स, सगळे रेज हे एकमेकांना पॅरलल आहेत, पण व्ह्यू प्लेनला परपेंडिक्युलर आहेत. व्ह्यू प्लेनला परपेंडिक्युलर कुठं आहे, ऑर्थोग्राफिक पॅरलल प्रोजेक्शन मध्ये. ओके, सो ऑल प्रोजेक्टर्स आर पॅरलल टू द इच अदर अँड परपेंडिक्युलर टू व्ह्यू प्लेन. तर तुम्हाला असं विचारलं जाईल, विच टाइप ऑफ प्रोजेक्शन, in which type of projection all projectors are parallel to each other and perpendicular to view plane. ऑब्लिक असेल, ऑर्थोग्राफिक असेल, ॲक्सोनोमेट्रिक असेल किंवा 1 पॉइंट प्रोजेक्शन असेल, पर्स्पेक्टिव्ह देतील. ऑप्शन्स कॅन बी एनिथिंग बट यू हॅव टू सिलेक्ट द करेक्ट वन, की जिथे आपल्या व्ह्यू प्लेनला परपेंडिक्युलर पॅरलल रेज जातात, that is called as the orthographic parallel projection. So as we have discussed, there are 2 subtypes, multi-view and the axonometric. Multi-view मध्ये काय आहे बघा, multi-view parallel projection in which the plane is parallel to the surface. प्लेन काय आहे, व्ह्यू प्लेन जो आहे तो पॅरलल असणार. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला तुमच्या मोबाईलचा फोटो काढायचा किंवा तुम्हाला प्रोजेक्शन घेऊन त्याला इमेज मध्ये कन्वर्ट करायचे, तर हाऊ यू आर गोइंग टू टेक दिस. तुमचे जी स्क्रीन आहे त्याच्यावरती तुम्ही पेपर होल्ड करणार
आणि त्या पेपरवरून ते प्रोजेक्शन प्लॉट करणार. म्हणजे टॉप लेफ्ट कॉर्नर, टॉप राईट कॉर्नर, बॉटम लेफ्ट कॉर्नर अँड बॉटम राईट कॉर्नर हे 4 प्रोजेक्शन पुट करणार, जेणेकरून तुम्हाला त्याची हाईट मिळून जाईल. येस ऑर नो? त्यावेळेस तुम्ही तुमचा पेपर कसा होल्ड केलाय? टॉप ऑफ द ऑब्जेक्ट. येस ऑर नो? लक्षात घ्या, तुमचा मोबाईल आहे, तुम्ही हॉरिझॉन्टली म्हणजे होल्ड करा. टॉप व्ह्यू होते का मॅम? हा, मग तुम्हाला तुमचा प्लेन पण कसा झाला? टॉपला पकडावा लागला. आता जर मला त्याच्या साइड व्ह्यूचा प्रोजेक्शन घ्यायचे, तर मी माझा प्लेन कसा करणार? साइड व्ह्यूला पॅरलल करणार. येते का लक्षात? आता मी काय केलं? टॉप व्ह्यूला माझा प्लेन पॅरलल केला. फॉर म्हणजे एक्झाम्पल प्लेनची पोझिशन पण चेंज करावी लागणार. हा, इन मल्टी व्ह्यू ऑर्थोग्राफिक मध्ये कसं होतंय बघा. We will complete this and orthographic only, and then we will stop. Mouse is not working. Suppose माझ्याकडे हा मोबाईल आहे, or we can go for the ओके. तर आता सध्या आपण हा असा मोबाईल ठेवलाय आणि ह्याच्याच बरोबर काय करणार आपण? We will put our plane also parallel to the object. आपल्या ऑब्जेक्टला काय करणार आपण? पॅरलल ठेवणार. लक्षात येते का? So we Yes, will ma'am. consider this gray colored one is the view plane. ओके. तर आता काय होईल? प्रोजेक्शन जे आहे ते आपल्या ऑब्जेक्टचे, सपोज वी हॅव अ ऑब्जेक्ट लाईक, थोडस ह्या पद्धतीने ऑब्जेक्ट आहे आपला. तर आता काय झालं? आपण व्ह्यू प्लेन पण त्याला काय केलेलं आहे? वी हॅव अ होल्डेड व्ह्यू प्लेन ॲज अ पॅरलल टू द टॉप व्ह्यू. ओके. मग ह्यातून मी काय करेल? जे टॉप लेफ्ट, टॉप राईट आहे, बॉटम लेफ्ट, बॉटम राईट आहे ऑब्जेक्टचे, तिथून मी वरच्या डिरेक्शनला प्रोजेक्शन करेन. आता बघा, प्रोजेक्शन रेज ज्या आहेत त्या एकमेकांना पॅरलल असतील का? येस ऑर नो? थोडस इमॅजिन करा. ओके. White colored is what? It is our view plane, and blue colored is one of the object. Now suppose I want to put the projection. ओके. बघा, मी टॉप लेफ्ट, टॉप बॉटम मधून काय केलेलं आहे? प्रोजेक्शन प्लॉट करायला सुरुवात केली. बरोबर? आता हे प्रोजेक्टर्स जे आहेत, ज्या रेज आहेत, these are parallel to each other. Yes, ma'am. Yes or no? येस मॅम. Yes, Yes, ma'am. Okay. Now, these are perpendicular to view plane. येस मॅम. Yes or no? These are also perpendicular. म्हणजे थोडक्यात काय आहे हे? कुठल्या प्रकारचं प्रोजेक्शन आहे? Orthographic parallel. ऑर्थोग्राफिक. ऑर्थोग्राफिक पॅरलल. हे जर आपलं ऑब्लिक असतं तर ते वेगळं झालं. ओके. इट इज नॉट अ परपेंडिक्युलर टू व्ह्यू प्लेन. नाव सी, जेव्हा मला टॉप व्ह्यू काढायचा आहे त्यावेळेस व्ह्यू प्लेन मी कसा ठेवलाय? टॉपला ठेवलाय. जर मला त्याला साइड व्ह्यू त्याचा घ्यायचा असता, सो व्हॉट आय नीड टू डू हिअर? आय मस्ट हॅव टू पुट माय व्ह्यू प्लेन हिअर. ह्या पद्धतीने ठेवायला लागलं असतं मला. व्ह्यू प्लेन माझा जो आहे तो मला ह्या पद्धतीनं पॅरलल टू द साइड व्ह्यू ऑफ एन ऑब्जेक्ट.
आपला ऑब्जेक्ट जो आहे त्याच्या साइड व्ह्यूला पॅरलल ठेवावं लागला असतं आणि मग परत काय करावं लागलं असतं, त्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्यातून मला पुन्हा एकदा प्रोजेक्शन्स टाकावे लागले असते. ओके, त्यावेळेस मला काय मिळेल, एकाच साईडचं म्हणजे ऍट अ टाइम मला काय त्याच मिळतंय, side चं फक्त एकाच मिळणार. साईडचे प्रोजेक्शन मिळत आहेत, बरोबर की नाही? येस Yes, और नो? ma'am. येस मला मॅम. असं मिळतंय Yes, का, ma'am. व्ह्यूला गेलीये, टॉप व्ह्यूला माझा व्ह्यू प्लेन धरलाय, पण मला साइड व्ह्यूचे पण प्रोजेक्शन मिळत आहेत आणि टॉप व्ह्यूचे पण मिळतात, असं होतंय का? नो मॅम. ओनली वन सरफेस गेट प्रोजेक्टेड ऑन अ व्ह्यू प्लेन. जिथे तुम्ही ज्या पर्टिक्युलर सरफेसला ऑब्जेक्टच्या पॅरलल केलाय तुमचा व्ह्यू प्लेन, तिथलेच प्रोजेक्शन्स मला मिळत आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, हा जर ऑब्जेक्ट आहे, मी जर माझा व्ह्यू प्लेन हा पॅरलल टू टॉप व्ह्यू केला तर मला प्रोजेक्शन ही इमेज मिळाली. ओके, जर मी राईट साईडला केला तर मला कसं मिळते, साइड व्ह्यूला ह्या पद्धतीनं मिळते, बरोबर आहे की नाही? बघा ना, हा ऑब्जेक्ट Yes, लांब ma'am. आहे आणि तुम्ही साईडनं बघताय त्याला, तर तो तुम्हाला हा असा दिसेल ना, यू विल गेट सच काइंड ऑफ अन इमेज. येस मॅम. लांबून तुम्हाला असे Yes, दिसेल. जसं जसं तुम्ही त्याच्या जवळ जाताल तसं तुम्हाला कळेल की बाबा हा ऑब्जेक्ट असा एल शेप मध्ये आहे. फ्रंट व्ह्यू बघितला तर कसा मिळेल तुम्हाला, इट विल बी लुक लाईक दिस. फ्रंट व्ह्यू न काय मिळेल, फक्त हा एक बॉक्स मिळेल आणि हा बॉक्स मिळेल, कारण साइड व्ह्यू हा इनविजिबल राहतो. तुम्ही ज्या पोझिशनला आहात त्या पोझिशन वरून तुम्हाला फक्त तो व्ह्यूज फक्त दिसू शकतो. जसं की तुम्ही बिल्डिंगच्या समोर आहे तर बिल्डिंगच्या समोरचा व्ह्यू तुम्हाला दिसेल. तुम्ही बिल्डिंगच्या टॉप वरती हेलिकॉप्टरनं बघताय तर तुम्हाला तो टॉप व्ह्यू मिळेल. साइड व्ह्यूला गेलात तर फक्त बिल्डिंगचा साइड व्ह्यू मिळेल. म्हणजेच काय होते, यू कॅन क्रिएट द मल्टी व्ह्यू बट यू कॅन able to capture one view at a time on a view plane. Yes or no? Yes, ma'am. At a time तुम्ही फक्त एक व्ह्यू मिळवू शकता. त्याला काय Yes, म्हणलं ma'am. जातं, मल्टी व्ह्यू पॅरलल प्रोजेक्शन. आणि त्याच्याच अपोजिट जो आहे एक्झोनोमेट्रिक पॅरलल प्रोजेक्शन, ज्याच्यामध्ये काय होते, यू कॅन व्ह्यू द मोर दॅन वन सरफेस. एकापेक्षा जास्त सरफेस म्हणजे साइड व्ह्यू पण बघताल आणि फ्रंट व्ह्यू पण बघू शकता. So that kind of thing you can carry out with the axonometric parallel projection. Still your projectors are parallel to each other and perpendicular to the surface. मग ते कसं अचीव केलं जातं, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक रेशो लक्षात घ्यावा लागतो. त्या रेशोला फोरशॉर्टनिंग फॅक्टर असं म्हणलं जातं. 2 मार्क्स क्वेश्चन आहे जर थेरी एक्झाम असेल, 1 मार्क क्वेश्चन इफ इट इज अ MCQ. ओके, so foreshortening factor is ratio of projected length and original length. So this you must have to remember. किंवा ratio of projected length to original length is called as dash dash dash. So it is a foreshortening factor. Okay, what exactly it is? जर ते 1 to 1 आलं, बघा लक्षात घ्या, प्रोजेक्टेड लेंथ आणि ओरिजिनल लेंथ ही 1:1 आली तर थोडक्यात आपलं प्रोजेक्शन कसलं आहे, पॅरलल प्रोजेक्शन आहे. येस और नो? Yes, ma'am. बघा ना, प्रोजेक्टेड लेंथ म्हणजे काय, आफ्टर प्रोजेक्शन किंवा व्ह्यू प्लेनवर जो ऑब्जेक्ट आहे त्याची हाईट आणि तुमच्या ओरिजिनल ऑब्जेक्टची हाईट जर सेम आली, रेशो म्हणजे काय आला, 1 आला. येस और नो? 5 फूट आली आहे आणि 5 फूटच तुम्हाला इकडे व्ह्यू प्लेनवर पण मिळाले ऑब्जेक्टची हाईट, तर 5/5 काय झालं, रेशो 1 आला, 1:1 आलं. सो फोरशॉर्टनिंग फॅक्टर काय आला, 1 आला. म्हणजे थोडक्यात तुम्ही पॅरलल प्रोजेक्शन अप्लाय केलेलं आहे. ओके, सो एक्झोनोमेट्रिक प्रोजेक्शन इज अ क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ अ अलाइनमेंट ऑफ अ प्रोजेक्शन प्लेन विथ द प्रिन्सिपल ऍक्सिस. तर हे आपण काय करूया, दिस विल बिकम द मोर what we can say, it is hard to understand. हे कॉन्सेप्ट जे आहे from the axonometric parallel projection we will continue in the next lecture. Okay, तर आज आपण इथंच थांबूया. I will Hello, take ma'am. your attendance. माझे एकदा रिव्हिजन घ्याल का? मॅम नोट्स पण ठीक आहे, शेअर मग करता का? एखाद्या session संडेला रिव्हिजन घ्याल का सगळ्याची? संडेला का? येस मॅम. येस मॅम. मॅम एक्स्ट्रा लेक्चर घेऊन घ्या ना. येस मॅम, सगळ्याचे एकदा रिव्हिजन घ्याल का? तू थोडंसं कन्फ्युजिंग आहे. हा मॅम.